दीपा. हो. नमस्कार मंडळी. मी दीपाली सावंत, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2026ची अध्यक्षा. आजच्या आपल्या बोलक्या कट्ट्यावर डॉक्टर सिसिलिया यांचे सहर्ष स्वागत, तसेच मंचावरील सर्व सदस्यांचे सहर्ष स्वागत. तर आता जास्त वेळ न घेता मी या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर माधव गोगाले काका यांच्याकडे देते. धन्यवाद दीपा. नमस्कार मंडळी. मी माधव गोगावले, महाराष्ट्र मंडळ शिकागोचा विश्वस्त, इतिहास मंच आणि साहित्य कट्ट्याचा संचालक डॉक्टर सिसिलिया कार्वालो व आपणा सर्वांचे अ, साहित्य कट्ट्याच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. साहित्य कट्ट्याचे आयोजक माझे सहकारी श्रद्धा भट, अश्विनी कुंटे, मंजुषा पांडे, त्याचप्रमाणे या वर्षाच्या मंडळाच्या अध्यक्षा दीपाली सावंत, इतिहास मंचाचे आयोजक माझे सहकारी चेतन रेगे, ब्रिजेन सावंत, अश्विनी कुंटे, अनिकेत सावंत आणि अध्यक्षा दीपाली सावंत पडद्यामागे चांगले व्याख्याते आणण्यासाठी सतत कार्यरत असतात. गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपण सर्वजण आनंदी आहोत. मराठी भाषेचा असाच परदेशातही प्रसार व संवर्धन करण्यासाठी मंडळाचा साहित्य कट्टा नक्कीच प्रयत्न करत आहे. मंडळी, हे सांगताना मला विशेष आनंद होत आहे की आजचा बोलका कट्टा हा 75वा बोलका कट्टा आहे. गेली काही वर्षे सातत्याने आपल्यासाठी भारत व इतर देशातून खास साहित्यिक व कलाकार येत आहेत आणि विशेषतः आपल्यासारख्या प्रेक्षक श्रोतावर्गांनीही आम्हाला भरभरून साथ दिली. त्याबद्दल आम्ही आयोजक आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. कोविड काळामध्ये 2021 साली महाराष्ट्र मंडळाच्या शिकागोच्या धडाडीच्या कार्यकर्त्या अध्यक्षा उल्का नगरकर आणि त्यांच्या कार्यकारिणीने अनेक उपक्रम सुरू केले. आपल्या भारतीय संस्कृतीची व मराठी धर्माची जोपासना करण्यासाठी हे उपक्रम अजूनही चालू आहेत. भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकते. आपल्या संस्कृतीची पुढील पिढीसाठी जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य कट्ट्यामागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच आजच्या सारखे उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहेत. मंडळी, आजच्या व्याख्याता डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. त्या अनेक वर्षे मराठीच्या प्राध्यापक आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. कविता, कथा, ललित गद्य, आस्वादन, संशोधनात्मक लोकसाहित्य विषयक चरित्रात्मक बालसाहित्य, अनुवाद आणि संपादने असे एकूण 45 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. ललित गद्य लेखन आणि बालसाहित्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे आनंद काणेकर, पु ल देशपांडे, मधुकर ठेचे आणि ना.धो. ताम्हणकर अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. त्यांच्या टिपवणी या आत्मकथनास महाराष्ट्र फाउंडेशनच्या प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाला. बालभारती उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम मंडळावर संपादक म्हणून आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळाच्या अध्यक्ष म्हणून मोलाचे कार्य केले. अभ्यासक्रमात बोली भाषांचा समावेश करण्यात त्यांचा फार मोठा पुढाकार होता. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेवर कार्य, त्याचप्रमाणे साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेवर विद्यमान सदस्य आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि महात्मा गांधी स्मारक ट्रस्ट यावर विद्यमान विश्वस्त सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहित्य आणि समाजविषयक अनेक व्याख्याने देत आहेत. अनेक कवी संमेलनात त्या अध्यक्षा होत्या. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे साहित्य कट्ट्यावर सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आता ज्याच्या आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या कार्यक्रमाची सूत्रे डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्याकडे देतो. सिसिलियाजी. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मला असं वाटतं की पृथ्वीच्या पाठीवरील वेगवेगळ्या विभागातून लोक आपल्या या कार्यक्रमासाठी सहभागी होत आहेत. तसे काहींचे संदेशही आलेले आहेत आणि आता जे बोलणं झालं त्यावरून मला खूप आनंद वाटतोय की आभासी पद्धतीने का होईना परंतु आपण संवाद साधतोय. तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे
आणि त्यामुळे एवढ्या दूरवर असून देखील आपण केवळ भाषेच्या माध्यमामुळे अ, जवळ आलेलो आहोत आणि एकमेकांशी संवाद साधतो आहोत. मला विषय जो दिलेला आहे तो मराठी भाषेवर अन्य भाषांचा प्रभाव, त्याचा इतिहास असं आपल्याला एक त्याचं शीर्षक दिलेलं होतं. परंतु मला असं वाटतं की फक्त एवढं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा खूप ठीक होईल की मराठी भाषेवर अन्य भाषांचा प्रभाव. आज आपण जी मराठी बोलतो आहोत ती मराठी अम, अम, कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध अशी नसते. परंतु आपण जी प्रमाण मराठी आज बोलतो आहोत ती प्रमाण मराठी वेगवेगळ्या भाषांनी, वेगवेगळ्या देशातील ज्या राजवटी आल्या त्याच्यांनी आणि एकूणच तत्कालीन हिंदुस्थान जो होता त्या हिंदुस्थानातील ज्या वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषा होत्या त्याच्यावरून प्रभावित झालेल्या आहेत. आणि आज आपण जी भाषा बोलतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाचे आणि वेगवेगळ्या प्रांतातले शब्द आलेले आहेत. मला आठवतं की जेव्हा शंकर वैद्यांचं एक मी भाषण ऐकलं होतं आणि त्या भाषणात त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं. ते माझ्या खूप स्मरणात राहिलेलं आहे. ते मी वाक्य आपल्याला सांगते. ते असं म्हणाले होते की मी मेहनत घेऊन अर्ज खरडला, कोर्टात गेलो, अर्ज नामंजूर झाला, मग मालकाचा हुकूम आला, अक्कल हुशारीने मी तेथून पलायन केले. तर त्यांनी सांगितलं होतं याच्यामध्ये मराठी शब्द किती आहेत ते शोधा. आणि ते शोधताना आम्हाला त्या काळामध्ये म्हणजे आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो किंवा अगदी नुकतेच कुठेतरी प्राध्यापक म्हणून लागलेलो होतो आणि तेव्हा ऐकलेलं हे भाषण होतं. आणि तेव्हापासून मनामध्ये असा विचार आला की आपण जी मराठी बोलतो आहोत ती आपल्याला असं वाटते की आमची भाषा आहे. हो, आपली भाषा आहे. परंतु त्याच्यावर या वेगवेगळ्या भाषांचे आणि संस्कृतीचे संस्कार कसे काय झालेले आहेत तो इतिहास काही आपल्याला माहिती नव्हता. परंतु आपण जेव्हा आता भाषेच्या संदर्भामध्ये बोलतो त्यावेळेला आपल्याला हा इतिहास आपोआपच कळत जातो. बघा की म्हणजे संवाद साधणं म्हणजे आता आपण संवाद साधत आहोत. भाषण असं मला वाटत नाही आपण संभाषण करूया असं मला वाटतं. की जे बोलणं आपलं आहे ना ते आल्हाददायक झालं पाहिजे किंवा सुखदायी झालं पाहिजे. आपल्याला जे बोलता येतं ते फार चांगल्या पद्धतीने बोलता येत असेल, त्या शब्दांचा उच्चारच केवळ नव्हे तर आपल्याला जी भावना, भाषा म्हणजे भावना असते आणि ती भावना आपल्याला व्यक्त करायची आहे. तर ती मग अतिशय सुखदायी अशा प्रकारची झाली पाहिजे. तर मग ती कोणत्या प्रांतातून आलेली आहे किंवा कोणत्या प्रांताचा, कोणत्या देशातील आक्रमणाचा तिच्यावर प्रभाव पडलेला आहे, हे बघण्यापेक्षा त्या आक्रमणातूनही भाषेने संक्रमण कसं केलेलं आहे. संक्रमण म्हणजे परिवर्तन ना, की त्याच्यावर खूप प्रभाव झाला, परंतु तो प्रभाव हळूहळू कालांतराने किंवा काळानुसार कमी होत गेला आणि आज आपण जी भाषा बोलतो ती भाषा प्रमाण मराठी म्हणून आपण एकमेकांशी बोलताना वापरत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आदान-प्रदान करत आहोत. त्यामुळे ही भाषा अतिशय महत्वाची आहे. आणि संवादाला इतकं महत्व आहे की म्हणजे मी 2 उदाहरणं तुम्हाला देते की आपल्याला सावित्री आणि यमराजाचा संवाद माहिती आहे. यक्ष आणि युधिष्ठिर यांचा संवाद माहिती आहे की त्याच्यामध्ये सावित्रीने सत्यवानाचे जीव परत मागितले तर कशाच्या आधारावर, तर यमराजाने तिला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्याला मिळाली आणि म्हणून त्यांनी त्याला जिवंत केले. युधिष्ठिराचंही तसंच झालेलं आहे की यक्षाने पांडवांना प्रश्न विचारले, 4 पांडवांच्या पैकी 4घांनी उत्तरं दिली नाहीत म्हणून ते मरण पावले आणि युधिष्ठिराने त्यांना उत्तरं दिली. असे शेकडो प्रश्न त्याला विचारले आणि ते प्रश्न विचारल्यानंतर सत्यवान जिवंत झाला की सावित्रीने प्रश्नांची उत्तरं दिली म्हणून आणि युधिष्ठिराने प्रश्नाची उत्तरं दिली म्हणून पांडव जिवंत झाले. अन्य 4 पांडव जे होते ते. पण म्हणजे संवाद इतका महत्वाचा आहे की मृतावस्थेत असलेल्याला जिवंत करण्याचं, संजीवनी देण्याचं कार्य भाषा करत असते.
शब्द करत असतात. पण मला याच्यामध्ये युधिष्ठिराला विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो. यक्षाने युधिष्ठिराला जे शेकडो प्रश्न विचारले त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की जेव्हा गडद अंधकार दाटलेला असेल त्यावेळेला तुला दिशा कशी समजणार? तर त्यावेळेला युधिष्ठिराने उत्तर दिलं होतं की भाषेच्या आधाराने, की ज्या दिशेने भाषेचा आवाज येईल, शब्दांचा आवाज येईल, त्यावरून मला ती दिशा कळेल. इतकं भाषेचं महत्व आहे, इतकं शब्दांचं महत्व आहे. ही एक बाजू झाली आपल्या आपल्या भारताच्या संदर्भातली किंवा महाभारतातलं उदाहरण आहे, पुराणातलं उदाहरण आहे. परंतु सोलोमन आयलंड म्हणून जे आहे, जे बेट जे आहे, अ, तिथे परिस्थिती फार वेगळी आहे. की ते काय करतात की त्यांना ते इतके पर्यावरण प्रेमी असतात की त्यांना जर एखादा वृक्ष मरू घातला असेल आणि तो जर त्यांना तोडून टाकायचा असेल, मुळासकट उपटायचा असेल, तर ते त्याच्यावर कुऱ्हाड चालवत नाहीत. ते दररोज त्या झाडाजवळ जातात आणि शिवीगाळ करतात आणि शिवीगाळ केल्यानंतर हळूहळू ते झाड मरत जाते. आता बघा, ही दोन उदाहरणं जी आहेत ना, ही फार महत्वाची आहेत. यावरून आपल्याला कळेल की भाषेचं काय महत्व आहे. म्हणजे ही जी भाषा आहे, ही भाषा अ, मन ताजं करणारी आहे, मन जिवंत करणारी आहे आणि माणसाला जीवन देणारी आहे. आता ही जी भाषा आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची भाषा, आता आपण मराठी भाषेच्या संदर्भात बोलतो आहोत, तर भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध आहे. आणि हा संबंध कसा आहे की शेण आणि मातीसारखा हा संबंध आहे. म्हणजे शेण जिथे पडलेलं असेल ना, ते जर आपण उचललं गोवऱ्या करण्यासाठी, की पूर्वीच्या काळी उचलत होते ना, म्हणजे आज आपल्याला कदाचित तसं दिसणार नाही, परंतु शेण उचलल्यानंतर ज्या ठिकाणची माती आहे ना, ती माती त्या शेणाला लागतं. त्याप्रमाणे आपण जे शब्द उच्चारतो ना, त्या उच्चाराबरोबर, त्या शब्दाबरोबर आपण कोणत्या भूप्रदेशातून आलेलो आहोत ते आपल्याला बरोबर समजतं. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा हा संदर्भ जो आहे, तो पुढे इरावती कर्वेंनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. इरावती कर्वेंनी असं म्हटलेलं आहे की संस्कृती ही गोधडीसारखी असते. तर गोधडीसारखी म्हणजे कशी, की एखादी वाकळ किंवा गोधडी जर करायची असेल, तयार करायची असेल, तर आपल्या घरातले जुने कपडे, चिंध्या, चिरकुट काय असतील, तर ती सगळी धुवून वगैरे आपण ती सगळी व्यवस्थित लावतो आणि नंतर त्याच्यावर टिपण करत जातो किंवा आपण शिवत जातो. त्याच्यातून आपल्याला ऊब आणि ऊर्जा मिळते. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे इरावती कर्वेंनी की भाषा आणि संस्कृती ही या गोधडीसारखी असते. म्हणजे आज आपण जे शब्द वापरत आहोत ना, हे शब्द आपले नाही आहेत. म्हणजे आज मराठी भाषेला 2000 वर्षांनंतर का होईना असं आपण म्हणूया ना, कारण 2000 वर्षाचा किंवा 2500 वर्षाचा कालखंड जायला हवा असतो. तर आज आपण जी भाषा बोलत आहोत, किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तो कोणत्या आधारावर मिळाला? तर आपली पूर्वज जी भाषा बोलत होते ना 2000 वर्षापूर्वी, गाथा सप्तसई, गाथा सप्तशती सुद्धा नाही, गाथा सप्तसई, इतकी प्राकृत जी भाषा होती ना, त्या भाषेच्या बळावर आपल्याला अ, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ती भाषा आपण बोलतो आहोत. त्या गोधडीसारखंच आहे ना, की गोधडीमध्ये आपण ते तुकडे जे चिंध्या वगैरे ज्या घातलेल्या असतात, ते आपल्या आजी आजोबांच्या कपड्यांच्या असतात. आपले जुनेरं वगैरे जे असतात ती घातलेली असतात. त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. तर आज आपण जी भाषेची गोधडी वापरत आहोत, रजई वापरत आहोत, ती आपल्या पूर्वजांनी उच्चारलेले शब्द आहेत. आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपल्याला कळलं की प्राकृत भाषेमध्ये किती ऊर्जा होती. ती ऊर्जा आज आपल्यामध्ये संक्रमित झालेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती, म्हणजे तत्कालीन हिंदुस्थानावर वेगवेगळ्या राजवटी आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आलेल्या आहेत. त्यांनी त्यांनी त्यांची त्यांची भाषा दिलेली आहे. परंतु त्यामुळे मराठी परपुष्ट झालेली नाही फक्त, तर परिपुष्ट झालेली आहे. ती सुदृढ झालेली आहे. हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि प्रत्येक शब्द ना इतका महत्वाचा असतो. म्हणजे सुभाषित रत्नाकरामध्ये खूप छान सांगितलेलं आहे की अमंत्रम
अक्षरम नास्ति, एकही अक्षर असं नाही की ज्याला मंत्राचं सामर्थ्य नाही. नामूलम अनौषधीम, एकही मूळ असं नाही की जे औषधी नाही. अयोग्य पुरुषः नास्ति, एकही पुरुष, पुरुष म्हणजे व्यक्ती अशा अर्थाने, फक्त पुरुष नाही, स्त्रिया पण आहेत त्याच्यामध्ये. अयोग्य पुरुषो नास्ति, म्हणजे एकही व्यक्ती अशी नाही की जी उपयोगाची नाही. पण काय, योजकःच तत्र दुर्लभः, परंतु योजक, योजना करणारा, त्यांच्याशी बोलणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा, त्याचा उपयोग करणारा माणूस हा दुर्लभ असतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गौतम बुद्धाच्या काळामध्ये एक जीवक नावाचा त्यांचा शिष्य होता. आणि गौतम बुद्धाचा शिष्य नव्हे, तो त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकत होता. आणि त्याचं आयुर्वेदाचार्य म्हणून जीवक आहे हे आपल्याला माहिती असेल. तर त्या जीवकाला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर जेव्हा तो जायला निघाला, म्हणजे त्या विद्यापीठातून बाहेर पडायला निघाला, तेव्हा त्यांनी त्याच्या गुरुने सांगितलं की आता अ, तू एकदम तू बाहेर नाही पडू शकत, तुझं शिक्षण अजून पूर्ण नाही झालेलं आहे. तर तू आता काय कर की या विद्यापीठाच्या बाहेर जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये जाऊन मला एक अशी वनस्पती आणून दे की जिचा काही उपयोग होणार नाही. आणि जीवक अनेक वर्ष तिथे भटकंती केली. आणि 2-3 वर्षांनी जेव्हा तो आला गुरुकडे आणि त्याने सांगितलं की गुरुजी, मला एकही वनस्पती अशी आढळली नाही की जिचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. गुरूंनी सांगितलं, आता तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. याचा अर्थ काय आहे की आपण जो शब्द उच्चारतो, म्हणजे केशवसुतांनी खूप छान सांगितलेलं आहे की एक एक शब्द जो तू बोलशी ना, उच्चारशी, उलथील सर्व जगाशी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्व जगाला उलथण्याचं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे. किंवा त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की शब्दशक्तीची तरफ विधीने दिली अमुच्या हाती असे, ठेवून ती जनता शीर्षावरी, जग उलथून या देऊ कसे. म्हणजे इतकं शब्दांचं सामर्थ्य आहे. शब्दांचं म्हणजे ज्या शब्दरचनांनी भाषा बनते, ज्या शब्दांमुळे आपण आपल्या भाषेचा उच्चार करतो, ज्या शब्दांमुळे आपण आपल्या भावनांचा, विचारांचा उच्चार करतो, ती भाषा इतकी प्रभावी आहे, हे आपण नेहमीच लक्षात ठेवलेलं आहे. मग ही जी सगळी भाषा आलेली आहे ती कशी काय आलेली आहे? काय आहे त्याचं महत्व? म्हणजे जे मी सोलोमन आयलंड मधलं उदाहरण सांगितलं, त्या बाबतीमध्ये कबीराचा एक सुंदर दोहा आहे की शब्द जसे माणसाला काय जखमी करतात, त्याप्रमाणे शब्द माणसाला आरोग्य सुद्धा देणारे असतात. हं? की त्यांनी असं म्हटलेलं आहे की शब्द शब्द सबको एक आहे, शब्द को हात ना पाव, एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. तर इतकं शब्दांचं महत्व आहे, इतकं भाषेचं, शब्दांचं म्हणजे भाषेचं महत्व आहे. आणि हे महत्व जाणून घेण्यासाठी की कशी बनली असेल मग आपली भाषा, आपण मराठी भाषेच्या संदर्भामध्ये हा सगळा विचार करतो आहोत. ही भाषा कशी बनलेली आहे, म्हणजे त्याचा थोडासा आपण आपल्याला विचार असा केला पाहिजे की बदल किंवा वेगवेगळ्या राजवटी, वेगवेगळे संस्कार होत होत जी भाषा आपल्यापर्यंत आलेली आहे, त्याच्यामध्ये खूप परिवर्तन होत गेलं, त्याच्यामध्ये खूप बदल होत गेला. आणि त्यानंतर म्हणजे आता ती आक्रमणं सुद्धा कोणाची झालेली आहेत आपल्या भारतावर, म्हणजे तत्कालीन हिंदुस्थानावर किंवा त्या भूप्रदेशावर तेव्हाच्या काळामध्ये, की त्याच्यामध्ये अ, शक, कुषाण, हुन, अरब, ग्रीक, अलेक्झांडर द महान, द ग्रेट आलेला होता या भूमीवर. अरबांचं, मोघलांचं याच्यावर साम्राज्य होतं, फ्रेंचांचं होतं, पोर्तुगीजांचं होतं, इंग्रजांचं होतं. अनेक राजवटी इथे आल्या. आणि त्यांनी त्यांनी आपापली भाषा जी आहे किंवा संस्कृती जी आहे ती इथे लोकांना प्रदान करण्याचा प्रयत्न केला. कारण म्हणून आक्रमण हा जो शब्द वापरला होता तो मला तितकासा, म्हणजे त्यांनी राजकीय दृष्ट्या आक्रमण केलं, परंतु त्यांना राजसत्ता प्रस्थापित करायची होती आणि लोकांशी संवाद साधायचा होता. म्हणून त्यांनी अनेकदा लादलीही असेल भाषा, परंतु ते लोकांची भाषा शिकले आणि हळूहळू त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला. मग इंग्रजांच्या काळातला जर आपण प्रयत्न बघितला
तर म्हणजे थोडासा विरोधाभास आपल्याला असा दिसून येतो की लॉर्ड मेकॉले ना यांनी असा विचार मांडलेला होता की जर भारताला नेस्तनाबूत करायचं असेल, ब्रिटिश इंडिया हा त्या काळचा, की जर भारताला नेस्तनाबूत करायचं असेल तर पहिला घाला हा त्यांच्या भाषा आणि संस्कृतीवर घातला पाहिजे. म्हणून त्यांनी इंग्रजी भाषा आपल्यावर लादली किंवा इंग्रजी भाषेला महत्व दिलं आणि नोकरशहा निर्माण केले, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येतंय की विल्यम कॅरे याने 1807 मध्ये छापखाना काढला. त्यामुळे संतांचं साहित्य जे अनुवाद नंतर जे झाले ते सगळे आपल्याला तिथे मुद्रित स्वरूपामध्ये मिळायला लागले. बरोबर, म्हणजे एका बाजूला आपल्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न मेकॉलेने केला, पण दुसऱ्या बाजूला विल्यम कॅरे आहे, मेजर कॅन्डी आहे किंवा मोल्सवर्थ आणि ग्रियर्सन आहेत की ज्यांनी लोकांच्या तळागाळातली भाषा शिकून, मराठी भाषा शिकून त्यांनी शब्दकोश तयार केलेले आहेत. आणि आज ते त्यांचे शब्दकोश जे आहेत मराठीचे ते आपल्याला पथदर्शक आहेत. तर असा वेगवेगळ्या पद्धतीने विरोधाभास असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे मराठी भाषेचा हा जो प्रवाह आहे ना, म्हणजे आता आपल्याला जो प्रवाह माहिती आहे तो गाथा सप्तशतीपासून, सातवाहनाच्या काळामधलं जे साहित्य आहे तेव्हापासूनची जी प्राकृत भाषा आहे आणि आतापर्यंत आपण अभिजात भाषा असं ज्याला म्हणतो किंवा आज आपण जी प्रमाण मराठी भाषा बोलतो. पण हा जो मधला सगळा 2000 वर्षाचा कालखंड आहे त्यापैकी 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मराठी भाषेचा प्रवाह हा किंवा मराठी भाषा अन्य भाषांनी जर प्रभावित झालेली असेल तर या मराठी भाषेचा प्रवाह अस्सल राहावा. आता अस्सल हा शब्द सुद्धा अरबी आहे, मग त्याला आता कुठचा शब्द आपल्याला वापरता येईल, तर तो अत्यंत निखळ राहावा किंवा संत तुकारामांनी म्हटलेला आहे की झरा मूळचा खरा. हा, अशा पद्धतीने जर तो खरा प्रवाह आपल्याला हवा असेल तर त्याच्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे त्याची काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं जर बघितली ना तर आपल्याला फार आनंद पण वाटतो की त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या चळवळी नव्हत्या. त्या काळामध्ये संतांचा कालखंड बघा, महानुभावांचा कालखंड, मुकुंद राजांच्या विवेक सिंधूपासून जर आपण विचार केला तर कुठे त्यांच्या पाठी किंवा त्यांच्या सोबत इतके लोक होते. पण त्यांनी एकांडे शिलेदार अशा पद्धतीने त्यांनी आपापल्या रचना केल्या, लोकांसमोर लोकांशी संवाद साधला, लोकांच्या भाषेमध्ये बोलले. म्हणजे आज संत साहित्य जे सगळं आहे त्याचा आपल्याला अनुवाद करावा लागतो, कारण तत्कालीन जी संस्कृत भाषा होती ती प्रमाण मानली गेलेली होती. त्याच्या आधी आणखी अन्य भाषा होत्या, अरबी भाषा होती, फारसी भाषा होती की जी प्रमाण मानली गेलेली होती. ती राज्याची भाषा, राजव्यवहाराची भाषा म्हणून मानल्या गेलेल्या होत्या वेगवेगळ्या राजवटींनी. तर अशा काळामध्ये या संतांनी कसा आवाज उठवलेला आहे बघा. केसोबासांनी ना, महानुभावांच्या काळामध्ये केसोबासांनी असं म्हटलेलं आहे, 13वं शतक आहे, 12वं-13वं शतक महानुभावांचा कालखंड आहे, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुमचा अस्मात अकस्मात मी नेणेगा, मज चक्रधरे निरूपिली मराठी तियाची बोला मग तेही मानिले. म्हणजे ज्या काळामध्ये संस्कृतचा प्रभाव होता, यादवकालीन मराठी असं आपण त्याला म्हणतो, की लोकांशी संवाद करण्यासाठी आम्ही संस्कृतमध्ये नाही बोलणार. आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक धर्माचे जे संस्थापक आहेत ना किंवा प्रत्येक धर्माचे जे प्रेषित आहेत ना, त्या काळामध्ये कोणत्या भाषेमध्ये बोललेले असतील? भगवान बुद्ध पाली किंवा अर्धमागधी किंवा प्राकृत भाषेत बोललेले असतील. महावीर, भगवान महावीर प्राकृत भाषेमध्ये बोललेले आहेत. श्रीराम कोणत्या भाषेमध्ये बोललेले असतील? अवधीमध्ये बोललेले असतील. श्रीराम ब्रजभाषेमध्ये बोललेले असतील. येशू ख्रिस्त हा ग्रीक किंवा हिब्रूमध्ये नाही बोलला, त्यांची बोलभाषा जी होती ती अरेमिक होती, त्या अरेमिक भाषेमध्ये बोलले. आणि महम्मद पैगंबर आहेत जे अरेबिक भाषेमध्ये बोलले. त्यांच्या तत्कालीन त्यांच्या बोलीमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये ते बोललेले आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून केसोबासाने जे सांगितलेलं आहे की आम्ही लोकांच्या बोलीमध्ये आम्ही बोलतो आहोत. आता आणखीन एक हेही लक्षात घेतलं पाहिजे की चक्रधर स्वामी हे गुजरात प्रांतातून आलेले होते, तेव्हा सीमा नव्हत्या, ते गुजरात प्रांतातून आलेले होते. आता संत ज्ञानेश्वरांच्या काही अभंग कानडी आपल्याला दिसतात, जे कर्नाटक हा प्रांतच नव्हता. संत नामदेव पंजाबमध्ये गेलेले होते,
सीमाच नव्हत्या. त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषा, लोकभाषा शिकले आणि त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर केसोबासांनी म्हणजे केशीराज बास जे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुमचा अस्मात अकस्मात मी नेणे का, मी तुमचं संस्कृत जाणत नाही. चक्रधरांनी आम्हाला बोलभाषेमध्ये शिकवलेलं आहे, त्या भाषेमध्ये मी बोलणार. आता संत एकनाथांनी त्याच्यानंतर बघा 16व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे किती शतकं गेलेली आहेत मध्ये, पण त्यांनी मराठीचा आग्रह धरलेला आहे, बोलभाषेचा आग्रह धरलेला आहे. की त्यांनी असं म्हटलेलं आहे संत एकनाथांनी की संस्कृत देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. आमची बोलीभाषा जी आहे ती काय चोरापासून आलेली आहे का, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता दत्त संप्रदायाचे दासोपंत जे आहेत ना, त्यांनी एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. की ते म्हणतात की बोलभाषेमध्ये कितीतरी शब्द असतात आणि बघा बोलीभाषा जी आहे ना, ती विशिष्ट समूहाची असते. त्यामुळे राज्य व्यवहाराची जी प्रमाण भाषा तेव्हा ठरवलेली असते ना, त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही, पण व्यवहाराच्या भाषेवर होतो. घरगुती भाषेमध्ये होत नाही. मग लोकांशी संवाद साधताना तो होत नाही. आणि त्यामुळे दासोपंतांनी एक अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. की ते असं म्हणतात बघा, की संस्कृत घटू म्हणती, घट, भांड. संस्कृतमध्ये ज्याला घट म्हणतात, आता त्याचे भेद किती किती शब्द आहेत घटाला बोलीभाषेमध्ये. ते म्हणतात, कवणा घटाची प्राप्ती पावावी तेणे, हारा, डेरा, रांजणू, मुढा, पडगा, आणू सुगडू, सुगड, गडू ना, गडू म्हणतो ना आपण, लवली, लोटी, हे पण भांडच आहे. सुजाणू कैसी बोलील, घडी, घागरी, घडवली, अलंदे, बाचिके, बवळी, बोळ, चिटकी, मोरवा, पातली, पातेल, हं? सांजावणे तेणे. ते म्हणतात की हे जर घटाला काय काय बोलीभाषेत शब्द आहेत हे जर मी बोलायला लागलो ना, तर संध्याकाळ होऊन जाईल, सांज होऊन जाईल. इतके शब्द आहेत. म्हणजे किती आपली भाषा समृद्ध आहे. पण परकीयांच्या भाषेमुळे ती म्हणजे जसं संत एकनाथांना ना, संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये त्यांच्या समाधीचं त्यांना स्वप्न पडलं ना, की त्यांच्या समाधीवर अजाण वृक्षाचा वेढा पडलेला आहे. आणि म्हणून त्यांना असं जाणवलं की काहीतरी भरताड ज्ञानेश्वरीमध्ये झालेली आहे, म्हणून त्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न संत एकनाथांनी केलेला होता. अजान वृक्षाच्या त्या मुळ्या त्याच्या भोवती वेष्टिल्या गेलेल्या आहेत. तर हा जो भाग आहे ना, की त्यांना आपल्या भाषेविषयी, त्यांना लोकांच्या भावनांविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी इतकं प्रेम होतं की ती अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये कशी राहील, विशुद्ध कशी राहील, याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे, हे आपल्याला इथे दिसून येतं. आता एक 17व्या शतकातलं उदाहरण फादर थॉमस स्टीफन्सचं देते, की त्यांनी जेव्हा ख्रिस्त पुराण लिहिलं, ते तत्कालीन संतांची काही बाडं त्यांना सापडलेली होती आणि ती वाचल्यानंतर, कारण त्यांच्याकडे ती होती, असा एक संदर्भ आपल्याला प्रियोळकरांच्या आणि अन्य अभ्यासकांच्या, संशोधकांच्या याच्यामध्ये सापडतं, लेखनामध्ये सापडतं. आता त्यांनी जे लिहिलेलं आहे ते असं आहे की त्या काळामध्ये कोकणी कोकणी आणि संस्कृत या प्रमाण भाषा समजल्या गेलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी ख्रिस्तपुराण जे लिहिलं ते या संतांच्या सुरामध्ये सूर मिसळूनच लिहिलेलं आहे. परंतु त्यांनी का ते इंग्रज होते, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं नाही, त्यांनी पोर्तुगीजमध्ये लिहिलं नाही, त्यांनी तत्कालीन कोकणीमध्ये लिहिलेलं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सर्व मराठी भाषेन लिहिले आहे. हे या देसीची या भाषा भितूर ही भास परमेश्वराचे या वस्तू निरोपूसी योग्य दिसली म्हणून. ही भाषा मधमा लोकासी न कळे. सामान्य लोकांना ही दुसरी भाषा कळत नाही, म्हणून मी मराठीमध्ये लिहिलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या ज्या चळवळी आहेत ना, त्या चळवळी फार महत्वाच्या आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे 17वं शतक, हे शिवकाळ आहे हा. आणि सेतू माधवराव पगडी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राजव्यवहार कोश जो छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला, की फारसीचं इतकं प्राबल्य होतं की त्यांना असं वाटलं की
लोकांशी संवाद करायचा असेल तर ती भाषा वापरण्यापेक्षा आपण आपली संस्कृत आणि मराठी बोलीभाषा जी आहे त्याचा वापर आपल्याला केला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. धुंडीराज व्यास यांनी तो तयार केलेला होता. तर सेतू माधवराव पगडी असं म्हणतात की कल्याणकारी राज्याची कल्पना ही महाराजांच्या प्रतिभेची निदर्शक आहे. कारण त्यांचे राजकीय कार्य, मोहिमा, मसलती, युद्धे, राजकीय डावपेच हे सारे सांभाळत असताना त्यांनी विद्या आणि कला यांच्याकडेही लक्ष दिले आणि ते व्यक्त करण्यासाठी म्हणून आपली वेगळी भाषा असावी आणि म्हणून त्यांनी बघा की मराठी भाषेच्या आधारावर हिंदवी स्वराज्य जे आहे ते स्थापन केलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमीन आणि शेतसारा वगैरे असल्यामुळे ना त्यांच्याशी संबंधित अनेक फारसी शब्द आहेत म्हणजे जे आजही आपण वापरतो आहोत. म्हणजे खूप त्याची एक मोठी यादी देता येईल, पण त्याच्यातले काही शब्द मी आपल्या समोर मांडते. आ, तुम्ही म्यूट झाल्यात. म्यूट झालेत. आलं? हो हो. हा. तर आज जे फारसी शब्द प्रचलित आहेत ना, म्हणजे त्या काळामध्ये इनाम देणं, दानपत्र, ही सगळी वतनदारी वगैरे हे सगळे शब्द होते ना, तर त्याच्यातले अनेक शब्द जे आहेत ना ते आजही आपल्याकडे प्रचलित आहेत. मग त्याच्यामध्ये बघा माल मसाला, इमारत, वसवस करणे, फजिती, फराफरा ओढणे, औलाद, मोलमजुरी, मेहनत, कारकून, मोबदला, कारंजे, बागाईत, जिराईत, बिल्वर, दागिना, शर्थ, शिकस्त, बिशाद, कोणाची बिशाद आहे असं आपण म्हणतो, माझ्यावर आफत आली असं म्हणतो, अस्मानी सुलतानी, तसदी, तोशीस, समई असे अनेक शब्द आहेत. तर शाबास हा शब्द दिलेला आहे की हा आपला नाहीये, आपण शाबास असं म्हणतो, आपल्याकडे प्रचलित आहे. पण याच्यामध्ये शाद म्हणजे सुखी आणि बास म्हणजे राहा, वस्ती करणं अशा अर्थाने, म्हणजे तू सुखी राहा अशा अर्थाने हा शब्द आहे. मग की काही खात्यांची नावं आहेत, शस्त्रांची नावं आहेत, ती अजूनही आपण वापरतो. तोफा, बंदुका, गोळे, बर्ची हे सगळे फारसी शब्द आहेत. महसूल आणि न्याय खात्यामध्ये कज्जे, फैसला, मजलिस, गवाह, महसूल असे काही शब्द आपल्याला इथे येताना दिसतात. आणि म्हणून की शिवाजी महाराजांचं राज्य हे महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सीमा नव्हत्या. 6 जिल्हे होते, कर्नाटकामध्ये 4 जिल्हे होते आणि तामिळनाडूमध्ये 2 जिल्हे होते. त्यामुळे तिकडच्या शब्द सुद्धा आपल्याकडे आलेले आपल्याला दिसून येतात. तर सेतू माधवराव पगडींनी जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे की ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं राज्य व्यवहार कोशाचं हे कार्य जे आहे हे राष्ट्राच्या जागृतीतील एक मोठं महत्वाचं पर्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यानंतरचा कालखंड म्हणजे 19व्या शतक जे आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा फारसी, उर्दू आणि इंग्रजी यांनी प्रभावित झालेली मराठी भाषा होती, त्याला मराठी शब्द त्यांनी दिले. संस्कृतशी संबंधित असलेले असे काही शब्द असतील, पण परकीय शब्दांना त्यांनी मराठी साथ चढवलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आता त्यांनी वापरलेले शब्द कोणते आहेत बघा. अर्थसंकल्प, दूरध्वनी, दूरचित्रवाणी हे आपण आज वापरतोय. वार्ताहर, दिनांक, महाविद्यालय, महापौर अशा अनेक शब्दांची भर घालून त्यांनी स्वभाषेचा अभिमान जो आहे तो जागवलेला आहे. आणि दरबारासाठी त्यांनी राजसभा हा शब्द वापरला. कारंजासाठी त्यांनी तुषार हा शब्द वापरला. तटबंदी, बुरुज, तटबंदी, जमीन हा पूर्णपणे फारसी शब्द आहे, त्याच्यासाठी धरती हा शब्द सावरकरांनी वापरलेला आहे. बक्षीससाठी मग त्यांनी पारितोषिक हा शब्द वापरलेला आहे. आणि फौज याच्यासाठी त्यांनी सैन्य हा शब्द वापरलेला आहे. आणि त्याच काळामध्ये म्हणजे आता हे आपण 20व्या शतकच बघतो आहोत की 1960 मध्ये भाषा संचालनालयाची स्थापना झाली आपल्याकडे 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरची. तर त्यांनी
त्यावेळेला मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोश तयार केलेले आहेत आणि आता काही पर्यायी शब्द आपल्याला दिलेले आहेत. तर हे कोणते कोश त्यांनी तयार केलेले आहेत बघा, की 1960 या वर्षी जेव्हा भाषा संचालनालय आलं तेव्हा त्यांनी कोश वाङ्मयावर जास्त भर दिला की लोकांसाठी पर्यायी शब्द पाहिजेत. मग कोणते कोश केले की पदनाम कोश. हा म्हणजे आता कोण सेक्शन किंवा काय त्यांचं केबिन वगैरे म्हणत नाही, आता दालन असं म्हणतात. तर हे शब्द कुठून आले? सौंध असं म्हणतात. गॅलरी वगैरे आता म्हणत नाहीत. तर आगाशी किंवा सौंध असं म्हटलं जातं. तर पदनामकोश कोश, शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश, ग्रंथालय शास्त्र परिभाषा कोश, गणितशास्त्र, गणितातले काही शब्द आहेत त्याला पर्यायी शब्द दिलेले आहेत. समाजशास्त्र, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, वाणिज्यशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, सगळ्यासाठी आता शरीरशास्त्र, शिक्षण, अभियांत्रिकी, स्थापत्य, भौतिक. आणि म्हणजे खूप आनंद वाटतो की आज हे सगळे शब्द आहेत आणि आपण जर म्हणजे क्वचित कधीतरी आपलं जाणं झालं किंवा कधी बैठकीसाठी झालं तर तिकडचे सगळे कर्मचारी अशा भाषेमध्ये की ज्यांना मराठी पर्याय दिलेले आहेत त्या शब्दांना, त्या भाषेत बोलताना ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. आणि त्यामुळे म्हणजे आम्ही सुद्धा शक्यतो मराठी शब्दांचा वापर करणं हे प्रमाण मानत असतो. तर हा जो सगळा भाग आहे ना, म्हणजे शब्दांच्या बाबतीमध्ये बघा आता हे हे किती मनोरंजक आणि ज्ञानवर्धक अशा प्रकारची गोष्ट आहे ना, की परकीय आक्रमणं झाली, पण त्याच्यातून आपल्याला जे विविध अशा प्रकारचे शब्द, मिथकं, संस्कृती ह्या सगळ्या मिळाल्या आणि त्या आपण मराठीने आपल्यामध्ये स्वीकारलेल्या आहेत. काही शब्द मराठीने स्वीकारलेले नाहीयेत. म्हणजे बघा की आपण जेव्हा असं म्हणतो की कार्यक्रम टायमात सुरू झाला. द टाइम हा इंग्रजी शब्द आहे, पण टायमात असं म्हणताना त्याचं सामान्य रूप झालेलं आहे. पण मी बसमध्ये बसलो, मी बशीत बसलो असं नाही म्हणत. बसमध्ये बसलो. हा मी बसने आलो. बस हा शब्द मराठीत इतका पटकन स्वीकारत नाही, कारण तो इंग्रजी शब्द आहे आणि त्याचं सामान्य रूप होत नाही, असंही आपल्याला दिसून येतं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याकडे जर आक्रमण आत्ताच्या काळामधलं जर असेल ना तर ते हिंदीचं आहे असं मला वाटतं. की काही शब्द असे आहेत ना की मला पुस्तक भेटलं, मला तिकीट भेटलं, मला स्टेशन भेटलं, असं म्हणतात. तर हा हिंदीचा खूप मोठा प्रभाव आहे. प्रभाव असल्यापेक्षा आक्रमण, कारण सिनेमाचा, चित्रपटांचा, हिंदी चित्रपटांचा खूप मोठा प्रभाव आहे, मालिकांचा खूप मोठा प्रभाव आहे. दूरदर्शनवरच्या बातम्या किंवा वेगवेगळ्या वाहिन्यांवरच्या बातम्या किंवा कार्यक्रम बघणं याचाही प्रभाव आहे. तर ते मिला असा शब्द म्हणतात की मुझे वो मिला नाही, म्हणजे व्यक्ती सुद्धा मिला आणि पुस्तक बी मिला. तर त्याचं काय, पुस्तक भेटलं नाही, तिकीट भेटलं नाही, अशा पद्धतीने आपण वापरतो. आणि आपल्याकडे काही ठिकाणी मला असं वाटतं की बोलभाषेमध्ये सुद्धा भेटणं, ग्रामीण विभागामध्ये हा शब्द वापरला जातो, परंतु तो बोलभाषेतला शब्द आहे असं मला वाटतं. पण त्याच्यावर विशेष प्रभाव जो झालेला आहे तो हिंदीचा झालेला आहे. आता अनेकदा आपण लिहिताना बघा की एखादी व्यक्ती मरण पावलेली आहे किंवा जिचं देहांत झालेला आहे, त्या व्यक्तीला आपण स्वर्गवासी असं म्हणतो, पण आपण फक्त स्व असं लिहितो, पुढचा पूर्ण शब्द लिहितच नाही. आणि सगळे लोक म्हणजे बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ते कसा उच्चार करतात की स्वर्गीय, स्वर्गीय अमुक तमुक. तर स्वर्गीय आणि स्वर्गवास याच्यामध्ये खूप फरक आहे. स्वर्गवासी असं म्हणायची खूप आवश्यकता असते तिथे. काही शब्द असे आहेत, काही शब्द एकमेकांच्या मध्ये मिसळूनही गेलेले आहेत बघा, की आपण असं म्हणतो की बहुत करून असं झालं. तर बहुत करून, बहुत, बहु हा संस्कृत शब्द आहे, बहुत हा अरबी किंवा उर्दू शब्द आहे, हिंदी शब्द आहे, आणि त्याच्यामध्ये करून हे मराठी क्रियापद गेलेलं आहे. आणि बहुतेक, बहुत आणि एक, बहुतेक अशा म्हणजे काही शब्दांची सरमिसळ झालेली आहे ती इतकी बेमालूम. आता बेमालूम हा शब्द सुद्धा मराठी नाहीये, पण इतकी नकळतपणे झालेली आहे आणि इतकी स्वाभाविकपणे, प्राकृतिकपणे झालेली आहे की ते शब्द आपलेच आहेत असं आपण आता स्वीकारलेलं आहे. तर आता मराठी कोणकोणत्या भाषा आणि संस्कृतींनी प्रभावित झालेली आहे.
आता याच्यामध्ये सर्वात प्रथम मला जो उल्लेख करायचा आहे तो ज्यू समाजाचा. कारण आपल्याकडे आलेले अपघाताने आलेले, त्यांनी आक्रमण केलेलं नाही, पण ते अपघाताने आलेले होते आणि अलिबागला वगैरे आल्यानंतर म्हणजे ते जहाज फुटलं, ते अनेक वर्षांपूर्वीचं, आणि भारताने त्यांना आश्रय दिला, ते इकडचेच झाले. तर त्यांच्यामधले अनेक शब्द आहेत आणि नंतर मग आपण त्यांना शनिवार तेली वगैरे अशा पद्धतीने म्हणायला लागलो. तो मराठी शब्द आहे. परंतु त्यांनी काही शब्द आपल्याला दिलेले आहेत, ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे शालोम, आमीन, शब्बात, मान्ना, राब्बी, मसीहा, हे शब्द तर आहेतच. परंतु ज्युईश भाषेवर किंवा त्यांच्या हिब्रू भाषेवर इस्लामचा सुद्धा प्रभाव आहे. म्हणजे एका धर्मावर दुसऱ्या धर्माचा सुद्धा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. तर ते त्यांची नावं कशी उच्चारतात ना, तर मोझेसला ते मुसाजी म्हणतात, किंवा डेव्हिडला दाऊद म्हणतात, सॅम्युएलला सामाजी म्हणतात, बेंजामिनला बुन्नाजी म्हणतात, इसाकला इसाची म्हणतात. तर अशा पद्धतीने ते त्यांचे काही शब्द आपल्यामध्ये आलेले आहेत. पण ज्युईश मराठी ही जरा वेगळी आहे. तर त्याची काही स्तोत्रगीतं मी बघितली आणि ती वाचताना मला असं खूप वेगळं जाणवलं. पण त्याच्यातले 2 शब्द मला आपल्या शब्दांशी जुळणारे आहेत असं वाटतं. आणि ते म्हणजे हिब्रूमधील हनुखा हा एक शब्द आहे. म्हणजे अद्भुत, काहीतरी अद्वितीय असं. तर आपण तो अनोखा या अर्थाने वापरतो. हनुका, अनोखा हा शब्दही मराठी नाही आहे, पण तो आपण अनोखा म्हणून मराठीमध्ये वापरतो. त्यानंतर एहाद हा एक ज्यू समाजात प्रचलित शब्द आहे. आणि एहाद म्हणजे एक, आपण एखाद म्हणतो, एखाद दिवस म्हणजे एक दिवस. तर हे शब्द मला असं वाटतं की मी ते जे बघितलं तेव्हा मला असं वाटलं की त्यांचे काही शब्द आपल्यामध्ये सुद्धा प्रचलित असावेत आणि त्याचा शोध घेण्याची फार आवश्यकता आहे. आता पर्शियनांचं राज्य जे होतं दिल्ली सल्तनत मध्ये, ते 13व्या शतकामध्ये, आणि ते 500 वर्ष होतं. 13वं ते 18व्या शतकापर्यंत मुघलांचं राज्य होतं, 500 वर्ष. त्यामुळे मग ते फारसी, अरबी हे जे शब्द आहेत ते इतके प्रचलित होण्याचं कारण इतक्या वर्षाचा कालखंड आपल्यावर असलेलं राज्य होतं. म्हणजे इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं, त्यांचं तर 500 वर्ष राज्य होतं, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पोर्तुगीजांचं तर 450 वर्ष राज्य होतं. त्यामुळे ते अनेक शब्द आपल्या मध्ये आलेले आहेत. तर पर्शियन याच्यामधून आपल्याकडे आलेले शब्द जे आहेत ते त्याचा जो विलक्षण एक प्रभाव आपल्यावर होता. आणि सरकार, जमीन, दफ्तर, फौज, कलम, अबकारी, खलिता, किताब, किताबत, जाब, रुजू, बिन दिक्कत, सामान, शाई, हे सगळे आरसा, कंदील, हे सगळे फारसी शब्द आहेत. आणि कात्री, कागद, खुर्ची, पलंग, मेवा, मिठाई, पिस्ता, बदाम, अंगूर, आराम, गुलाब, बाग बगीचा, मोहोर, नोकरी, गझल, अक्कल हुशारी, मेहरबानी, शेरेबाजी वगैरे, हे सगळे शब्द तिकडनं आलेले आहेत. पोर्तुगीजांचा जो 450 वर्षाचा कालखंड होता, म्हणजे या सर्व राजवटींच्यामुळे, म्हणजे हा इतिहास आहे. हा इतिहास भाषेमधून आपल्याला वगळता येत नाही आणि त्याचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास आपल्याला ऐतिहासिक घटनांच्या नुसार करता येईल. पण आपण भाषिक दृष्टिकोनातून बघतो आहोत. आणि जे मराठी भाषक आहेत, मराठी बोलणारे आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये प्रचलित जे शब्द आहेत त्या अर्थाने मग आपण या इतिहासाचा अभ्यास करू शकतो. तर पोर्तुगीजांच्या याच्यामधून आपल्याला खूप म्हणजे खाद्य संस्कृती आहे, पोशाख संस्कृती आहे, कला आहेत, सगळ्या राजवटीमधून मिळालेल्या आहेत. पण पोर्तुगीजांच्याकडून आलेले शब्द आहेत ते आपलेच झालेले आहेत आता. की बटाटा, पाव, त्याला आपल्याला दुसरे शब्दच नाही आहेत. बटाटा, पाव, अननस, पपई, कोबी, फणस, काजू, पेरू, ही फळं वगैरे ना. साबण, अ, इस्त्री, कपाट, बंब, पेटी, खमीस, बटण, तंबाखू, लिलाव, पगार, अ, इस्पितळ, जुगार, परात, फीत, रिबन, देऊस. म्हणजे आपल्याला मग त्याचं इंग्रजीमध्ये सांगावं लागतं की काय आहे, पण हे इतके प्रचलित झालेले आहेत. तर
मला या पोर्तुगीज शब्दांच्या मध्ये वाकीबाबांचं एक उदाहरण द्यावंसं वाटतंय, की बाबू बोरकरांचं उदाहरण एक आहे, की त्यांनी मराठीत कविता तर अप्रतिम सुंदर लिहिलेल्या आहेत, परंतु त्यांनी एक म्हणजे ललित स्वरूपाचे लेख त्यांचा वाचनात आला होता आणि पहिला शब्द त्यांनी आपल्याकडे प्रचलित केला तो म्हणजे सुशेगात. तर सुशेगात हा पोर्तुगीज शब्द आहे. सुशेगात म्हणजे आरामामध्ये आहे. काय कसं काय चाललंय सुशेगात असं गोव्याचे लोक बोलतात आणि आजही हा शब्द प्रचलित आहे. आता इंग्रजीची उदाहरणं देण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. म्हणजे खूप बारीक बारीक अशा शब्द आहेत. टाइम, गेट, स्टेशन, बस, ट्रेन, बस स्टॉप. मी बस स्टॉपावर होतो असं आपण म्हणतच नाहीत, कारण तो मराठीशी एकरूप नाही होऊ शकत. थँक्यू, मे आय कम इन, बाय बाय, टाटा वगैरे, सी यू वगैरे असे. आता आपल्या भारतातील काही प्रांतातून आपल्याकडे जे शब्द आले आहेत त्याच्यामध्ये कानडीतून आलेले शब्द आहेत, गुजरातीतून आलेले शब्द आहेत, तेलुगूमधून आलेले आहेत, मल्याळम मधून आलेले आहेत. यांचाही प्रभाव आहे त्या भाषांचा आणि अनेक मराठी शब्द हे त्या त्या प्रांतात सुद्धा गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. तर कानडीतून आलेले शब्द जे आहेत म्हणजे हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. अण्णा, अप्पा, अक्का, ताई, होय, गडी, बंडी म्हणजे गाडी, बैलगाडी, कट्टा. आता हा आपण कट्ट्यावर बसलेलो आहोत. कट्टा हा शब्द कानडीमधून आलेला आहे. वाडी, भाकर हे शब्द कानडीतून आलेले आहेत. गुजराती मधले जे शब्द आलेले आहेत ते व्यापार उदीमाशी संबंधित असलेले अशा प्रकारचे शब्द आहेत. म्हणजे धंदा, पेढी, गल्ला, उधार, शेठ, हवेली, कागळा म्हणजे कावळा अशा प्रकारचे काही शब्द आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे बोलीभाषेमध्ये कागळा हा शब्द येतोय. राजस्थानी शब्द सुद्धा अटला, तटला वगैरे असे काही शब्द आहेत ते राजस्थान मधून आलेले आहेत. तेलगू मध्ये पिल्लू हा शब्द तेलगू आहे. चिंच हा शब्द तेलगू आहे. उपीट, पंगत, पेठ, कोंडी, वांगी. मल्याळम मध्ये सुद्धा कट्टा हा शब्द वापरला जातो. कढी म्हणजे कढी हे शब्द वापरले गेलेले आहेत. या बरोबरच आणखीन एक वेगळा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून वेगळा प्रकार जो आहे तो म्हणजे पिजिन आणि क्रिऑलचा. तर त्याचाही उल्लेख या निमित्ताने करणं फार महत्वाचं ठरेल, कारण अजूनही आपल्याकडे क्रिऑल बोलणारी काही ठिकाणं आहेत. पिजिन म्हणजे कामचलाऊ अशा प्रकारची भाषा. म्हणजे पोर्तुगीजांच्या काळामध्ये किंवा फारसी यांच्या काळामध्ये कामचलाऊ म्हणून लोक पिजिन बोलत होते. मग ती जी कामचलाऊ भाषा होती ती मग घरामध्ये बायका मुलं बोलायला लागली किंवा काही तिकडच्या परकीय लोकांनी इकडच्या स्त्रियांशी विवाह केले आणि त्यानंतर त्यांची जी भाषा इकडे बोलली गेली ती पूर्णपणे क्रिऑल स्वरूपाची झाली. आता आपल्याकडे अलिबागच्या जवळ कोर्लाय म्हणून एक गाव आहे आणि तिथे पूर्णपणे पोर्तुगीज आणि मराठी यांची मिश्रित अशा प्रकारची क्रिऑल भाषा बोलली जाते. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की गोव्यामध्ये काही टापू असे आहेत की जिथे पोर्तुगीज आणि कोंकणी यांचं मिश्रण असलेली अशा प्रकारची भाषा बोलली जाते. तर भाषेच्या खूप छान गमती जमती आहेत आणि त्याचा उगम कसा झालेला आहे किंवा त्याचं व्युत्पत्तीशास्त्र जे आहे ते जर बघितलं तर आपल्याला असं वाटेल की हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे आणि बरेचसे शब्द संस्कृत मधून आलेले आहेत, बरेचसे शब्द फारसी मधून आलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. हे जे सगळे संस्कार झालेले आहेत ना, या संस्कारातून मराठी भाषा इतकी परिपुष्ट झालेली आहे. म्हणजे प्राकृत भाषेमध्ये डडमड ढ सामलिंगे सही रे अशी जी मराठी माणसाचं वर्णन केलं होतं आणि त्याच्या भाषेचं म्हणजे अतिशय रांगडी अशा प्रकारची भाषा होती. परंतु ही भाषा अत्यंत कोमल अशा स्वरूपाची पण झालेली आहे. या भाषेमध्ये अनेक प्रवाह मिसळलेले आहेत आणि मराठीने ते आपले मानले, आपण ते आत्मसात केलेले आहेत. तर या सगळ्या संस्कृतींचे जे जे काही थोडेफार शब्द आज आपल्याकडे आहेत प्रचलित,
मग ते संस्कृत असतील, ते कोकणी असतील, किंवा म्हणजे आपल्या भारतीय प्रांतातून आलेले असतील, किंवा परकीय देशातून आलेले असतील, पण तरी सुद्धा ते मराठीची शोभा वाढवणारे आहेत. त्यामुळे मला नेहमी एक असं वाटतं की आरती प्रभूंनी त्यांच्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की फुले माझी अळू माळू, वारा पाहे चुरगुळू, नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, गंध गेला रानावना. मला हे मराठीच्या बाबतीमध्ये असं वाटतं की मराठीवर खूप आघात झाले. आपली भाषा आहे, आपली मायबोली आहे, आपली मातृभाषा आहे, आपले सर्वांचे पूर्वज एक होते, आणि हे पूर्वज जी प्राकृत भाषा बोलत होते तीच भाषा आज आपण बोलत आहोत. आणि त्या भाषेवर आपलं पोषण झालेलं आहे. आपल्या विचारांचं पोषण, आपल्या मनाचं पोषण, आपलं आध्यात्मिक पोषण, म्हणजे जे कार्य त्या काळामध्ये संतांनी केलं, यादव काळामध्ये, आणि जे शिवप्रभूंनी त्यांच्या काळामध्ये जे आपलं मानसिक पोषण केलं भाषेच्या माध्यमातून, आणि त्यामुळे आपल्या भाषेला एक प्रकारचं तेज प्राप्त झालेलं आहे. म्हणजे एक आपल्याकडे एक खूप छान म्हण आहे की माहेरची पेज सर्वांगी तेज. माहेरची पेज प्यायली ना, मुलगी जेव्हा माहेरी जाते ना, तर सासरी आल्यानंतर कितीही चांगलं चुंगलं खायला असलं तरी तिला आईकडचं जेवण आणि आईकडची पेज असली ना, तरी तिच्या अंगावर तेज येतं, म्हणजे तिला आवडतं. त्याच्यामध्ये जी माया असते ना, तशी मायबोलीमध्ये म्हणजे माहेरची पेज आहे ती. आणि त्यामुळे आपल्याला आज जे तेज आलेलं आहे, आपल्याला जे आज वरदान प्राप्त झालेलं आहे, शब्दांचं, आपल्याला बोलण्याचं, आपल्याला विचार व्यक्त करण्याचं, अभिव्यक्त करण्याचं, तर मला नेहमी असं म्हणजे त्या आरतीप्रभूंच्या ओळी मला सतत मनात घोळत असतात की की फुले माझी अळू माळू, वारा पाहे चुरगळू. म्हणजे कुठचा तरी एक भरारणारा वारा आला, कुठची तरी भरारणारी एक संस्कृती आली, कुठची तरी एक राजवट आली, आणि आपल्याला दबाव करण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून सुद्धा ती सगळं बाहेर सारून ती त्याच्यातून तेजपुंज अशा स्वरूपामध्ये तिने सगळ्यामधून काय काय जे चांगलं आहे ते सगळं घेतलं. कारण भाषा ही संजीवक असते, भाषा ही जिवंत असते. म्हणजे जिवंत माणूसच बोलू शकतो, म्हणजे कोणी बोलू शकत नाही. दुसरे प्राणी जे चतुष्पाद आहेत ना, ते बोलू नाही शकत ना. आपण बोलू शकतो, आणि आपण जिवंत आहोत म्हणून बोलू शकतो, म्हणून बोललं पाहिजे, आणि जे चांगले विचार आहेत ते आपण अभिव्यक्त केले पाहिजेत. तर असा कुठचा तरी भरारणारा वारा आला आणि ही फुलं चुरगळण्याचा प्रयत्न झाला, पण नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, गंध गेला रानावना. तर अशा पद्धतीने हा रानावनात तर गंध मराठीचा पोचलाच आहे, आणि 7 समुद्र पार करून पृथ्वीच्या पाठीवर अनेक ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि हे सगळे लोक जे मराठी बोलत आहेत आज, आपण परदेशातून म्हणजे अमेरिकेसारख्या देशातून, शिकागोमधून आपण संवाद करतो आहोत, आभासी पद्धतीने का होईना, परंतु अत्यंत प्रेमाने आपण आपल्या मायबोलीच्या विषयी बोलतो आहोत. आणि त्या संस्कृतीमुळे, त्या मिथकांच्यामुळे, म्हणजे बघा, मी छोटंसं उदाहरण देते की आपण असं म्हणतो की मी जीवाची बाजी लावली. आता बाजी हे मिथक आहे ना. कारण बाजी प्रभूंनी आपला जीव धोक्यात घालून शिवप्रभूंना वाचवण्याचा प्रयत्न केला, किंवा होता जीवा म्हणून वाचला शिवा, असं म्हणतो ना. ही मिथकं आहेत ना. म्हणजे ही ऐतिहासिक अशा प्रकारची मिथकं आहेत, कारण त्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, आणि त्यांनी आपल्या राजासाठी, आपल्या महाराजांसाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्याला ह्या सगळ्या मावळ्यांनी जे प्रयत्न केले तेच सगळे आपण आज करत आहोत. की आज आपली भाषा वाचवणं. आता इथे जो म्हणजे आक्रमणाचा प्रश्न झाला, आक्रमण आणि प्रभाव याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आक्रमण हे थोडंसं नकारात्मक आहे, आणि प्रभाव हे अत्यंत सकारात्मक आहे. आणि त्यामुळे तो जो प्रभाव आपल्यावर पडलेला आहे, तो प्रभाव आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतो आहोत. आणि म्हणून मला संत एकनाथांचं ते उदाहरण अधिक आठवतं की अजान वृक्षाच्या मुळ्या ज्ञानेश्वरांच्या समाधीला तडा पाडत होत्या, तेव्हा त्यांना असं जाणवलं की ज्ञानेश्वरीमध्ये कोणीतरी भरताड करायची लावलेली आहे, अशुद्ध व्हायची लावली आहे. कारण त्या तत्कालीन जी भाषा होती ती भाषामध्ये घुसडायची लावलेली आहे, ती बाहेर काढली पाहिजे, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केल्याचा संदर्भ आपल्याला सापडतो. मला असं वाटतं की आज अज्ञान वृक्षाच्या
या मुळ्या ज्या आहेत त्या आपल्या भाषेच्या भोवती कुठेतरी गुरफटलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मराठीचा जीव घोटू पाहत आहेत. तर आपण त्यांना आपल्या भाषेतून संजीवनी देण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्यासारख्या काही परदेशामध्ये असलेल्या काही संस्था आहेत, काही मंडळं आहेत की जी एकत्र येतात आणि मराठीला अधिक पुष्ट करण्याचा, परिपुष्ट करण्याचा प्रयत्न करतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या आनंदाच्या क्षणी मला आपल्याशी संवाद करायला बोलवलं यासाठी मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. ठीक आहे का? येस डॉक्टर सिसेलिया, अतिशय सुंदर तुमचं व्याख्यान झालं. मी श्रद्धा किंवा अश्विनीकडे देण्याच्या आधी मला एक बोलायचे. नेपोलियन अल्मेडा हे ऑस्ट्रेलियावरून आज जॉईन झालेत. त्याचप्रमाणे जॉन आणि आधी आणखी काही व्यक्ती जर्मनी किंवा दुबई, कॅनडामधनं हो. जॉईन झालेत आज ह्या कट्ट्यावर येण्यासाठी. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नेपोलियनजी, तुम्ही माझं आग्रहाचं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी पुढचे सूत्र आता अश्विनी कोंटे यांच्याकडे देतो. अश्विनी, माधव म्हणजे हा गोगो संवाद आपण पुढे चालू श्रद्धा ठेवूया, करते. काय या प्रश्न या विचारायचे असतील या तर. आभार प्रदर्शन नंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. बरोबर. श्रद्धा. अं, खरंच खूप छान आणि उद्बोधक असं खरं तर तुम्ही म्हणाला की भाषण नव्हे संभाषण. तर हे संभाषण खूपच आपल्या मायेच्या भाषेवर प्रकाश टाकणारं ठरलं. आणि सुरुवातीपासूनच आता जरी आपली मराठी भाषा राजभाषा म्हणून तिला मान मिळाला असला तरी पूर्वीपासून वेगळीच प्रमाण भाषा होती, संस्कृत पासून, अरबी पासून, फारसी पासून. आणि त्या काळामध्ये सुद्धा काही मराठीचे खंडवीर होते जे ज्यांनी मराठीचा आग्रह धरला. गाथा सप्तशती पासून ते पुढे केसोबास यांच्यापर्यंत त्यांनी आपल्या मराठीचा आग्रह धरला आणि तुमचं अस्मात कस्मात राहू द्या नेणेबा म्हणून आपल्या मराठीला तेवढी आदर दिला, सन्मान दिला आणि त्या प्राकृत आणि त्या संस्कृतीतून मराठी भाषा आपल्यापर्यंत अशी एक प्रवाहानुसार आणली. पुढे संस्कृत नंतर अरबी, फारसी ह्या पण प्रमाण भाषा आपल्यावर लादल्या गेल्या किंवा त्या होत्या. तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांनी आग्रह धरला. एक संत एकनाथ होते. शिवाजी महाराजांनी तर राजव्यवहार कोशाद्वारा फार मोठा आपल्यावर उपकार करून ठेवले की नाहीतर आपली मराठी भाषा पूर्ण मूळ मराठी भाषा जी तुम्ही म्हणता की जो प्रवाह निखळ राहायला पाहिजे, अस्सल राहायला पाहिजे, तो राहिला नसता. आणि त्यामुळे शिवरायांचं योगदान तर खूपच मोठं आहे. आणि आणि तुमचे शब्दांची उदाहरणं पण किती हे होते की आतापर्यंत शाब्बास हा शब्द मराठी माणसाने किती आपलासा केलाय आणि तो शाद आणि बास सुखी राहा असा आहे हे पहिल्यांदा कळलं. ती गंमत वाटली. आणि 20व्या शतकात सुद्धा हे आता सुद्धा आपण 1960 मध्ये भाषा संचालनालयाचं तुम्ही उदाहरण दिलं की वेगवेगळे कोश निर्माण केलेले आहेत. जे इंग्रजी भाषेचा जो प्रभाव होता त्याला काही काळ काहीरित्या प्रतिशब्द देऊन जसं केबिन ला दालन म्हणणं, गॅलरीला सौंध म्हणणं, ही खरंच खूप मोठी कामगिरी केलेली आहे. आणि आतापर्यंत जो प्रवाह आपल्यापर्यंत आलेला आहे तो तसाच पुढे प्रवाहित राहावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि मला हे पण खूप गंमत वाटली की मराठी भाषेने स्वीकारलेले शब्द आहेत जे माहिती सुद्धा नव्हती. त्याचा उद्गम हिब्रू भाषेतून झालेला आहे किंवा ज्यूइश मराठी मधून आलेले शब्द हनुका, अनोखा, एखाद वगैरे
हे खरंच मला असं वाटतं की आपल्या भाषेत आलेले शब्द कुठून आले, त्याचा उगम जर कळला, तर अजून आपल्याला आपण किती संस्कृती स्वीकारल्या आणि तरी सुद्धा आपण आपला आत्मा टिकवून ठेवलेला आहे हे कळतं आणि छान वाटतं खरं तर. अं, आता सुद्धा तुम्ही जे म्हटलं की अं, हे अजून खरं म्हणजे मला पिजिन आणि क्रिऑल ह्या भाषेंबद्दल बिलकुल माहिती नव्हती. ती तुम्ही दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. आणि मे बी आम्ही त्याच्याबद्दल अजून संशोधन करू आमच्या पद्धतीने. आणि संस्कारातून मराठी भाषा समृद्ध झाली. तसंच आणि इतर संस्कृतीतून अ, त्यांनी शब्द आणि ते जे काय संस्कार निवडले आणि आपल्या मराठीची शोभा वाढवणारे ते ठरले. तर हे भाषेमुळे झालेलं जे पोषण आहे ते आम्हाला आत्तापर्यंत टिकवून देतोय. आम्ही परदेशामध्ये अं, बरेचदा असं होतं, की मराठी भाषा कानावर सुद्धा पडत नाही. म्हणून सुद्धा आम्ही मराठी लोकं एकत्र येऊन ते जे पोषण आम्हाला मिळावं, ती माया, मराठीची माया त्यामध्ये आम्ही पक्क राहावं, आम्हाला गुरफटून टाकावं मराठीच्या मायेने म्हणून आम्ही एकत्र राहतो, येतो, असे कार्यक्रम करतो आणि त्याचंच हे फळ आहे, की तुम्ही तुमच्यासारखे अं, वक्ते आम्हाला लाभतात. ह्या सगळ्या साहित्य कट्ट्यातून मराठी भाषेच्या टिकवण्याची जी ओढ आहे आम्हाला त्यातून. तर ही जी तुम्ही जर म्हटलं नको नको म्हणताना गंध गेला रानावना, तसं तुमचंही आता हे व्याख्यान म्हणूया, संभाषण म्हणूया, हे आमच्या मनामध्ये व्यापून राहिलंय आणि आता सगळीकडे आम्ही पसरवायचं काम करू. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही जे शेवट केला याच्या सत्राचा, की अज्ञान वृक्षाच्या मुळ्या जशा एकनाथ महाराजांना जाणवल्या होत्या, तशाच त्या आता कुठेतरी मराठीला घुसमटून टाकत आहेत. इतर भाषांच्या प्रभावामुळे म्हणा किंवा आपण आपल्या अ, अ, भाषेला कमी महत्त्व द्यायला लागलो आहोत की काय त्याच्यामुळे. तर कुठेतरी आपण सगळ्यांनीच हा अं, ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, की असं होऊन देऊ नये. तर सिसिलिया ताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप छान आम्हाला मराठीतले सगळ्या अं, शब्दांचं आणि संस्कारांचं अ, ते सगळे उलगडून दाखवले आणि खूप छान वाटलं. माझा तुमचे खूप आभार, की तुम्ही डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांना अ, साहित्य कट्टाचे अ, पाहुणे म्हणून बोलावलंत आणि आम्हाला खरंच खूप लाभ झाला त्याचा. त्याचबरोबर साहित्य कट्टाचे सगळे माझे अ, आयोजक, सह-आयोजक आणि इतिहास मंचाचे सह-आयोजक यांचेही आभार. त्यांनी या कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि तंत्रज्ञान विषयक मदतीसाठी के.एस. देशपांडे आणि तंत्रज्ञान विषयक टीमचे पण खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही येता दरवेळेला म्हणून आमचे हे कार्यक्रम करायला आम्हाला उत्साह येत असतो. तर खूप खूप आभार आणि माधव दादा मी आता तुमच्याकडे सूत्र देते. धन्यवाद श्रद्धा. मंडळी, मलाही आभार मानायचे आहेत. माझे मित्र भरत दौंडकर आणि गौरव फुटाणे यांनी माझी डॉक्टर सुशीला कारवालो यांच्याबरोबर ओळख करून दिली. आम्ही एका कवी संमेलनामध्ये होतो, त्याच्या त्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी माझं आमंत्रण स्वीकारलं. त्याच्याबद्दल मी मनःपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि आता आपण त्यांना जर वेळ असेल तर आपण कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारले चालतील का? हो हो मला आधी त्याच्या आधी आपले आभार मानायचे ते अशासाठी की पुण्यात आपली भेट झाली
भरत दौंडकरने आणि याने गौरवने ओळख करून दिली. परंतु तिकडे आपलं जे बोलणं झालं तो पण एक साहित्य संमेलनाचा छोटासा भाग होता आणि तिकडे तुम्ही माझं भाषण ऐकलं की नाही तिकडे ते मला माहित नाही. ते भाषण आहे, याच्यावर मी पाठवून देईन तुम्हाला, त्याचा व्हिडिओ आहे. परंतु त्यावेळेला मला भरतने जी ओळख करून दिली ती अतिशय महत्वाची वाटली, कारण मी हे नाव ऐकलं होतं माधव गोगावले म्हणून, पण ती व्यक्ती समोर भेटलेली आहे आणि शिकागोवरून आपल्या कार्यक्रमासाठी तिकडे पुण्यात आलेली आहे हे ऐकून तर मला फारच आनंद झाला. आणि तुम्ही मला ते लक्षात ठेवून मला आज आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली, याबद्दल मला खूप आनंद वाटतो. श्रद्धाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने आभार मानलेले आहेत, कारण सगळा गोषवारा त्यांनी सारांश व्याख्यानाचा सांगितलेला आहे आणि सगळं तुमचंही सर्वांचं मराठी ऐकताना मला फार आनंद वाटतोय. कारण तिकडे राहून सुद्धा म्हणजे आपली व्यवहाराची भाषा, आपल्या नोकरीची भाषा वेगळी आहे आणि तिकडे गेल्यानंतर, आणि मलाही अमेरिकेमध्ये 5-7 वेळा मी येऊन गेले आणि मला हे जाणवलं की तिकडे गेल्यानंतर पटकन आपल्याकडचे लोक जर म्हणजे आपल्या नात्यातले, आपल्या भारतातले पटकन मराठी बोलायला लागतात. तर हे पूर्वी आपण दक्षिणेकडच्या लोकांना लावून बघत होतो की मल्याळी लोक कुठेही भेटले तरी आपण असं म्हणायचो की ते चंद्रावर जरी गेले तरी, तिकडे जरी भेटले तरी ते पहिलं त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलायला सुरुवात करते. तसं आज मराठीच्या बाबतीत झालेलं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं की म्हणजे विमानतळावर सुद्धा कुठे मराठी माणूस दिसला आणि त्यांनी बघितलं आणि ओळखीचा असला तर लगेच मराठीतून बोलायला लागतात, आणि आपण भारतामध्ये आल्यानंतर, इकडे आल्यानंतर आपल्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागतात. हा फरक मला जाणवतो. तर तुमचं खूप छान मराठी आणि हे मराठी मंडळ आहे. खूप चांगल्या लोकांशी आज परिचय झाला आणि मला भाषेविषयीचे विचार व्यक्त करण्याची ही संधी मिळाली. आपण प्रश्न विचारू शकता मला, काही उत्तरं माहिती असली तर मी सांगू शकेन, किंवा आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर आपण सांगू शकतो. 8 वाजेपर्यंत आहे ना, वेळ आहे अजून 15 मिनिटात. जर कोणाला काय अन्य सुरेश काही. सुरेश दादा, तुमचा हात वरती होता. हो, मला खूपच आजचा कट्टा खूपच रंगला आणि कार्वेलो मॅडम, तुमच्यामुळे फार उद्बोधन झालं तुमच्यामुळे आणि सगळं कशी भाषा आपली समृद्ध झाली. मला धन्यवाद. एकच थँक्यू मॅडम. मला फक्त हे विचारायचं होतं की हे मला काही जास्त परिचय नाही लिटरेचरमध्ये, परंतु गुरुचरित्र वाचताना असं मला सारखं वाटतं की हे कन्नड भाषिक होते आणि त्यांना गंगाधर स्वामी, आणि त्यांना कसं दैवी संकेत झाला की हे मराठी भाषेत यावं. त्यामुळे गुरु संप्रदायात महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला विशेष फारच महत्व आहे असं मला वाटतं. आणि जो प्रभाव पडला या गाणगापूर वगैरे किंवा आंध्र प्रदेश, कन्नडा भाग, त्याच्यात जो मराठी भाषेचा प्रभाव होता तो नक्कीच त्यांच्यावर असला पाहिजे, आणि त्याच्यावर अजून त्यांच्यावर दैवी संकेत झाला की तू हे मराठी भाषेत सगळं त्यांच्या तोंडातनं सगळं उद्बोधन, आणि एवढं सुंदर मराठी जे काही म्हणजे ज्ञानेश्वरी मी वाचली नाही, पण जे काही अनुभव होतो असं वाटतं की या माणसाला किती ज्ञान असलं पाहिजे, आणि हे भाषेतनं आलंय तर कशी देवाची किमया आणि भाषेची किमया खरं म्हणजे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बरोबर आपण सांगताय ते. गुरुचरित्राचं तुम्ही उदाहरण दिलं, परंतु मला मेघदूताचं उदाहरण आठवतंय. बाभ बोरकरांनी जेव्हा मेघदूत संस्कृतमधून मराठीमध्ये करायचं लावलेलं होतं, त्यावेळेला एक श्लोक त्यांना खूप अडलेला होता. हे मी त्यांच्याविषयी वाचलेलं आहे खूप वर्षापूर्वी कुठेतरी, पण ते खरं आहे की त्यांना एक श्लोक मेघदूतामधला अडला की त्याचं भाषांतर मराठीमध्ये करायला त्यांना जरा अवघड वाटत होतं, आणि तो विचार करतच ते झोपले. आणि मग त्यांना झोपेमध्ये एक स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये त्यांना असं दिसून आलं की एक दूत काहीतरी फळ्यावर लिहितोय, आणि त्यांनी एकदम खडबडून जागे झाले ते, आणि जो श्लोक त्यांना अडला होता त्याच श्लोकाचं भाषांतर त्यांना मराठीमध्ये तिथे अरे दिसलं वा, होतं.
तर वा हे वा. जे दैवी संकेत असतात आपण म्हणतो ना, म्हणजे हो. त्याच्यातली अंधश्रद्धा बाजूला आपण ठेवूया, पण मनामध्ये जर एखादा विचार घोळत राहिला तर तो इतका आपल्या मनात मुरलेला असतो की तो अचानक उत्स्फूर्तपणाने बाहेर पडतो ना. आणि तशा पद्धतीने वेद वेद ज्या दृष्टीने त्यांनी लिहिलंय वेदांबद्दल, आता सामान्य माणसाला माझ्यासारख्याला काहीच कल्पना नाही काय वेद कसं आहे हे आहे वगैरे, परंतु हे जे त्यांच्या भाषेत आलं सगळं ते वाचताना वाटतं की कसं म्हणजे अगाध ज्ञान आहे हे सगळं, वेदकालीन ही सगळी भाषा आणि सगळं वाढलेलं आहे आपलं महाराष्ट्रात आणि सगळीकडे. ते प्रतिभा नावाची जी गोष्ट असते ना, प्रतिभेचे चमत्कार असतात ते, हो की ज्याला हो. आपण दैवी स्वरूप असं म्हणतो, की प्रतिभा म्हणजे आणखीन काय, प्रतिभेला धर्म तर नसतो. बरोबर. प्रतिभा ही प्रतिभाच असते. आपल्याला वैयक्तिक आपण आपल्या जीवनामध्ये धर्म वगैरे अन्य अनेक लौकिक गोष्टी आहेत त्या लावून बघतो, परंतु प्रतिभेला या अलौकिकच असते ना ती, अलौकिक. त्याला लौकिकतेचा स्पर्शच झालेला नसतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी 18व्या वर्षी असेल किंवा 22व्या वर्षी असेल जी काही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ती इतक्या लहान वयामध्ये, म्हणजे 18व्या वर्षी त्यांना 70व्या वर्षी आपल्याला जे शहाणपण येतं ते शहाणपण त्यांना 18व्या वर्षी आलेलं आहे असं दिसून येतं ना आपल्याला. त्यामुळे इतकी त्यांची भाषा परिपक्व आणि इतकी प्रगल्भ विचार त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि किती साध्या शब्दात, कारण जितकं तुम्ही लोकांशी साध्या शब्दात बोलाल ना, तितकं लोकांना ते जास्त आवडतं आणि ते त्यांच्या जास्त स्मरणात राहतो. म्हणजे आपण जर गावाकडे गेलो आणि गावामध्ये आजीबाईंना जर सांगितलं की बघा पहाट झालेली आहे, आता मार्तंड उगवलेला आहे, सूर्य उगवलेला आहे, तिला तेवढं नाही वाटणार. पण तिला जर असं सांगितलं ना की तांबडं फुटलं, की पटकन तिला समजतं ना. तर ते तांबडं फुटणं हा जो शब्द आहे ना, म्हणजे आता तुमचं जे चित्र दिसतंय तिकडे पण मला तांबडं फुटलेलं दिसतंय, आताही आपल्याकडे तांबडं फुटलेलंच आहे. तर त्यामुळे मला असं वाटतंय की मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा आता तांबडं फुटलेलं आहे, पहाट झालेली आहे. आणि ही पहाटेची जी कोवळीक आहे ना, हे जे निरागसपण आणि नितळपण आहे ना, ते जपणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये हे खरंय असं आपल्याला दिसून आलेलं आहे. खरंय, दळण करताना ही जी गाणी गायली गेलेली आहेत खेड्यापाड्यात कुठे, तशी तात्यावरच्या ती ओव्या. त्या भाषेतनं आपली भाषा खरी सगळी आली आहे. त्या बायकांनी ते दळता दळता ती भाषा जिवंत ठेवली आहे मला वाटतं. हो. बहिणाबाईंनी पण सांगितलं ना की जात्यावरच्या ओव्या, म्हणजे जात्यावरच्या ओव्या नाही, त्या हिराणीमध्ये किंवा त्यांच्या तावडी बोलीमध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की जातं असं का म्हणतं, ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणतात. बरोबर त्यात बरोबर. धान्य जातं बाहेर येतं. जी विहीर उभी असते तिला आड का खडका म्हणतात. म्हणतात. असे काही शब्द सांगितलेले आहेत. आणि म्हणजे ते इतक्या व्यवहारातले आपले आहेत आणि दैनंदिन बोलण्यामधले आहेत की ते सामान्य लोकांना ते आवडतं. म्हणून ना भाषेमध्ये इतका, बोलीभाषेमध्ये इतका ताजेपणा आहे ना. आणि जिव्हाळा असतो. बोलीभाषेची जिव्हाळा आहे. जिव्हाळा जिव्हाळा. हा शब्द जास्त बरोबर आहे. आणि तो जिभेवर येतो, जिव्हाळा जिभेवर येतो, बरोबर. जिभेवर येतो आणि मग तो आपण सांगतो. परंतु हे जे बोलीभाषांचे वेगवेगळे झरे असतात, छोटे छोटे झरे असतात, आणि ते सगळे झरे एकत्र येतात आणि एक मोठा प्रवाह तयार होतो ना, नदी तयार होते. तसं एक- प्रमाण भाषा आहे, की प्रमाण भाषेमध्ये खूप बोलीभाषा एकत्र आलेल्या आहेत, खूप परकीयांच्या बोली एकत्र आलेल्या आहेत, शब्द एकत्र आले, आणि त्याच्याने आपला प्रवाह अत्यंत बुलंद अशा प्रकारचा झालेला आहे. म्हणून आपण बुलंद हा शब्द वापरला काय, फारसी शब्द तो आपण आपला म्हणून वापरतो. इतकी मराठी भाषा ही स्वागतशील आहे. बरोबर. स्वागतशील आहे म्हणजे ती सगळ्यांचं स्वागत करते. करते. मराठी माणसाचं ते लक्षण आहे. म्हणजे कितीही मराठी माणसाच्या संदर्भामध्ये गैरसमज असले तरी सुद्धा भाषेच्या बाबतीमध्ये एकदा तो मराठीमध्ये बोलायला लागला ना की तो जिव्हाळा ओसंडून येतोच उत्स्फूर्तपणाने. बरोबर. ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. प्रकाश दादा, तुमचा हात वरती होता. प्रकाश दादा, अनम्यूट करा. अनम्यूट. हा, केलं. प्रश्न नाही आहेत, फक्त एक दोन कॉमेंट आहेत, जे तुम्हाला आवडतील नाही आवडतील हा माहित नाही मला. काही हरकत नाही. हा, तुम्ही जे मगाशी सांगितलं की भेटलो वगैरे असं जे येतं, हे बऱ्याच वेळा मुंबईतनं आलेले शब्द आहेत.
म्हणजे सॉरी मी नाही, थोडं बरोबर. मी पुण्याचा आहे, त्यामुळे हा. आम्ही पुण्यात कधी भेटला वगैरे असं म्हणत नाही. मला चहा भेटला वगैरे कधीच म्हणणार नाही. मी पुण्यातला म्हणतो ना. नाही, पण हा ते आमचा खानदेशी शब्द आहे. खानदेशी भाषेत आम्ही म्हणतो हा भेटला. राईट. नाही, खानदेशी आहे. आणि मी सांगितलं ना की मुंबईमध्ये बंबई या हिंदी म्हणतात ना, त्या हिंदीचा आक्रमण झालेला आहे, इतकं प्रभाव आहे की त्यामुळे मिला या शब्दाचं मग ते भेटणं वगैरे अशा पद्धतीने आलेलं आहे. हम्म. खूप छान. धन्यवाद. राहुल देशमुख राहुल यांचा हात वरती आहे. या राहुलजी. नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. सिसिलिया ताई, खूपच नमस्कार. तुम्ही अतिशय सुंदर. ओघवत्या वाणीमध्ये मराठी भाषेचं सौंदर्य आणि त्याच्यामध्ये इतर भाषांनी, जरी आपण त्याला आक्रमण म्हणणार नाही, तुम्ही आता छान शब्द वापरलात की सर्वसमावेशक भाषा आहे, तर त्याच्यामधली ऊर्जा जाणवली. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि मला सुद्धा अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, ज्या तुम्ही अगदी त्याचा पहिला इतिहास सांगितलात, तर त्यांनी खूप माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. मी 2 प्रश्न विचारतो माझ्या माहितीसाठी. बरोबर. एक तर आत्ता मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला आहे, त्याच्यामध्ये मी जे वाचलं होतं की त्यात नाणेघाटामध्ये जो शिलालेख होता, शिलालेख. हो. त्याचा फार मोठा सहभाग होता. तर तो नक्की शिलालेख, त्याचं खरंच किती महत्त्व आहे मराठी भाषेच्या संदर्भात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे, जसं जनरेशन, पिढी बदलते, तशी त्याची भाषा बदलते. म्हणजे आज आपण या इतिहास कट्ट्याचं रेकॉर्डिंग करतोय, YouTubeला लाईव्ह दाखवतोय. हेच तुम्ही 20 वर्षांनंतरच्या मुलांना दाखवलं, तर त्यांना याच्यातले अर्धे शब्द कळणार नाहीत. किंवा उलटं उदाहरण घ्या. आता आम्ही शाळेतल्या मुलांना 20 वर्षापूर्वीच्या काही जरा डॉक्युमेंटरीज किंवा व्हिडिओ किंवा बाल शिवाजी नावाचा सिनेमा दाखवला. मी माझ्या मुलांना दाखवलेला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी मला त्याच्यात 1000 शब्दांचे अर्थ विचारले आणि मी ते सांगितले आणि दे स्टिल एन्जॉयड इट. बट तो मला फरक तेव्हा जाणवला की 20 वर्षात भाषेमध्ये एवढा फरक पडतो. आता तर सगळेजण म्हणजे अगदी टीव्हीवरती येतात, तर ते इंग्लिश भयंकर वापरतात मराठी भाषेमध्ये. आणि जसं आपण म्हणतोय की मराठी भाषा ही स्वागतशील आहे, तर आपण ते ॲक्सेप्ट करतो. आता बघा, ॲक्सेप्ट हा इतका असा शब्द झाला की आपण त्याला ॲक्सेप्ट असंच म्हणतो. तर मग पुढे त्याचं भविष्य काय आहे? म्हणजे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की असं सर्वसमावेशक होता नदी आता समुद्राला जाऊन मिळणार आहे का? का स्वतः कधी समुद्र बनेल? मी या प्रश्नाचं उत्तर आधी देते, दुसऱ्या प्रश्नाचं. मला या संदर्भामध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक उदाहरण आठवतं की त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की तुम्हाला सगळ्यात बुद्धिमान माणूस कोण जाणवतो? तुम्ही इतकं लेखन केलंय, इतकं नाट्यलेखन केलं, इतकी लोक बघितलेली आहेत, इतके समूह बघितलेले आहेत. लोक म्हणजे समूह. आपण लोक असं म्हणतो म्हणजे माणसं अशा अर्थाने, लोक म्हणजे समूह. तर किती समूह तुम्ही, किती लोक तुम्ही बघितलेले आहेत? तर जॉर्ज बर्नार्ड शॉने सांगितलं की सगळ्यात बुद्धिमान मला माझा शिंपी वाटतो. तर त्यांनी सांगितलं की कशामुळे शिंपी वाटतो? म्हणजे एवढे सगळे लोक भेटले, त्याच्यामध्ये लोक भेटले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा शिंपी का? तर त्या शॉने असं उत्तर दिलं की त्या शिंप्याने माझं प्रत्येक वयामध्ये वेगवेगळं माप घेतलं, त्यामुळे मला माझा शिंपी आवडतो. तर म्हणजे बुद्धिमान वाटतं. भाषेचं हे असं आहे की भाषा सतत बदलती असते, परिवर्तनशील. मी संक्रमण हा शब्द जो वापरला की आक्रमण झाली, पण संक्रमण हे देखील होत होतं. तर काय, कोस कोस पर बदले पाणी, 4 कोस पर बानी, असं म्हटलेलं आहे ना. की ही एक म्हण आहे की तुम्ही म्हणता की 8 वर्षांनी का 10 वर्षांनी का 15 का 20 वर्षांनी लोकांना आपलं बोलणं काहीच समजणार नाही, परंतु त्यांना ते समजून घ्यावं लागेल. जसं आज आपल्याला गाथा सप्तशती 2000 वर्षापूर्वीची भाषा कळत नाही, पण आपण समजून घेतो. शिवाजी महाराजांनी जो राज्य व्यवहार कोश केलाय ना, तो आज आपण बघायला लागलो ना, तर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. तसं त्यांना अभ्यास करावा लागतो, कारण भाषा अतिशय परिवर्तनशील असते. आणि जसा शिंपी कपडे शिवतो ना प्रत्येक वयामध्ये, म्हणजे आज
आपण आपल्या बालपणातले कपडे नाही वापरू शकत. तशी बालपणातली भाषा पण म्हणजे आईने जशी आपल्याला काऊ चिऊ माऊ अशी भाषा मऊ करून सांगितली होती ना, तशी आपण आता वापरू नाही शकत. आपल्या लहान मुलांशी बोलताना, आपल्या बालकांशी बोलताना सुद्धा आपण त्या भाषेमध्ये आता बोलत नाहीत. आपण त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही जर बोबड्या बोलाने बोलायला लागलं तर मुलगा पण बोबडच बोलायला लागेल. कळलं का? बरोबर. म्हणजे हा बदल झालेला आहे ना, हा पेहराव आहे ना, तो समाज पेहराव बदलत असतो. तसा या भाषेच्या पेहरावामध्ये बदल होत असतो आणि ते आपल्यावर असतं. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की कुठचीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. पण जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे इंग्रजीमध्ये बोला, किंवा जर तुम्हाला मराठी बोलायचं असेल तर तुम्ही मराठीमध्ये बोलण्याचा निदान प्रयत्न तरी करा. हिंदी बोलायचं असेल तर हिंदीच बोला. तुम्ही आता मी म्हणजे जातीवाचक शब्द वापरत नाही, परंतु सगळं मिसळ जी झालेली असते ना, मिसळण जी झालेली असते ना, त्यामुळे ते काय होतं की लोकांना धड हे समजत नाही आणि धड ते समजत नाही, असं होतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की आज म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना, महाविद्यालयामध्ये प्राचार्य असताना मी विद्यार्थ्यांची भाषा बघत होते. तर शाळेतली मुलं जायची ना रिक्षामधून, बसमधून वगैरे, तर ही सगळी इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली मुलं होती. पण ती एकमेकांशी हिंदीतून, मराठीतून, बंगालीतून वेगवेगळ्या भाषामध्ये त्यांच्या त्यांच्या मातृभाषेमध्ये बोलायची. तर तेव्हा डोळ्यांची साथ आलेली होती. तर एक मुलगा मी रिक्षात बसलेले असताना त्यांनी त्या आपल्या मित्राला सांगितलं, ए तुझ्या आईला बघ काय झालेलं आहे. आईला काय? मग आता अशी भाषा वापरायची का? हं. किंवा मग एक मुलगा असं म्हणाला, आम्ही जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा कुत्रा आमच्या घराची राख करतो. म्हणजे शब्द कसे आपण वापरतो ना, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळलेला आहे का? जर कळलेला नसेल आणि जर चुकलं तर मग त्यांना सांगण्याची तिथल्या तिथे आपल्याला जर कळलं तर आपण म्हणजे तेवढंच, म्हणजे सगळं जग काही आपण बदलू शकत नाहीत ना. आपण सगळ्या जगावर काटे कुठे पसरलेले आहेत खूप, पण आपण आपल्या पायामध्ये चप्पल घालून चालतो ना, की आपल्या पायाला काटे कुठे लागू नयेत. तसं आपल्या सहवासामध्ये येणाऱ्या लोकांना आपण सांगू शकतो की हे चुकीचं आहे म्हणून. त्यामुळे भाषा ही सतत बदलती असते आणि ती बदलती राहिली पाहिजे. तर तो प्रवाह जो आहे तो निर्मळ राहील. हा पण तो निर्मळ होतच म्हणजे आज आपल्या बोलीभाषांना इतकं महत्व का आलं आज? की आज आपल्याला कळायला लागलेलं आहे की या प्रमाण भाषा ज्या आहेत त्या सगळ्या व्यवहाराच्या भाषा असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सरमिसळ झालेली आहे आणि विशुद्ध स्वरूपाची भाषा, रांगड्या स्वरूपाची भाषा आपल्याला बोलीभाषेमध्येच ऐकायला मिळते. म्हणून बोलीभाषांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, कारण बोलीभाषांमधून प्रमाण मराठीमध्ये शब्द आलेले आहेत. परंतु हे बघत असताना आपण हेही लक्षात ठेवलं की आता आपण इथे बसलेलो आहोत सर्वजण, 8-10 जणांच्या 8-10 बोली असतील, त्या मला कळणार नाहीत कदाचित. त्याचं मला भाषांतर करून सांगण्यापेक्षा मग आपण सर्वांना समजेल अशा प्रकारची प्रमाण भाषा वापरतो. तर हा एक भाग आला. म्हणजे ही परिवर्तनशील भाषा जी आहे ना, ती भाषा आज आपण बोलतो ती बोलणार नाही पुढे, किंवा जो आपल्याशी आज तरुण मुलगा, तरुण पिढीची जी भाषा आहे त्या पद्धतीने जर बोलायला लागला ना, तर आपल्याला केवळ त्याच्यातच उत्तर देता येणार नाही, पण आपल्याला निदान त्याला समजेल अशा पद्धतीने इंग्रजी किंवा हिंदी किंवा काय शब्द वापरून आपल्याला त्याची समज घालता येऊ शकते. नाणेघाटाचा आपण जो संदर्भ दिला ना, तर गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तशयी सई हे प्राकृत भाषेमध्ये होतं. आणि त्या काळामध्ये नाणेघाट किंवा अन्य ठिकाणचे जे शिलालेख आहेत ना, या शिलालेखामध्ये एक एक वाक्य होती आणि ती एक एक वाक्य म्हणजे गंगराजे सुत्ताले करविले वगैरे. गंगराजे सुत्ताले करविले म्हणजे काय, हे एका श्रवण बेळगोळच्या शिलालेखामध्ये सापडलेलं आहे. तर गंगराजाने सुत्ताले करविले म्हणजे काय, कुंपण घातलं. तर विहिरींना घातलेली कुंपणं, विहिरींना घातलेले कठडे, हे ते एकेका वाक्यातूनच ते लिहिलेलं आहे. पण ती प्रचलित होती आणि त्यांना ते कुठेतरी शिलेवर त्या शिलालेखामधून त्यांना ते व्यक्त करावंसं वाटलं आणि म्हणून ते प्रमाण मानले जातात.
आणि त्याच्याही आधीपासूनचं म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं मग आपल्याला गाथा सही मिळतं आणि त्यामध्ये लोकव्यवहार दिलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं की त्या लोकव्यवहारामध्ये किंवा ती जी संस्कृती होती ती भाषेतून अभिव्यक्त झालेली आहे, म्हणून ते आपल्याला प्रमाण मानावं लागतं. ती प्राकृत स्वरूपाची भाषा आहे, पूर्णपणे ही प्रमाण अशा प्रकारची भाषा नाही. त्यामुळे भाषा अत्यंत प्रभावी असते, भाषा अत्यंत प्रवाही असते आणि ती जोपर्यंत आपण प्रचलित ठेवू तोपर्यंतच ती म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण ती बोलू शकतो. नाहीतर मग ती मुमूर्षू म्हणजे मरायला टेकलेली अशा प्रकारची संस्कृत शब्द वापरून सांगायचं तर. पण ती म्हणजे मी एका माझ्या मुलाखतीमध्ये दूरदर्शनवर म्हटलं होतं की भाषा ही मरणारी नाही आहे तर भाषा ही तारणारी आहे. तर अशा प्रकारे एक शब्द सुद्धा तुमच्या जीवनाचं परिवर्तन करू शकतो ना. म्हणजे तर त्यामुळे मला वाटते की हे सगळे प्रमाण मानलेले आहेत शिलालेखांच्या संदर्भात तुम्ही म्हणताना. म्हणजे तुम्हाला असंच म्हणायचं होतं किंवा अन्य काय मला माहित नाही. ही भाषा मुख्य संवाद साधायला शिकवते ना. हो 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 हा, हो. त्यामुळे त्यामुळे तुमचा संवादासाठी जे जे शब्द आवश्यक आहेत ते वापरले जातात. मग समोरचा जो भाषिक असेल त्याच्यासाठी तो सोपा शब्द वापरला जातो. हो म्हणून आपण परदेशात आल्यानंतर निम्मे इंग्रजी शब्द वापरतो. हो तसेच हो. ते कॅरी ओव्हर करून आपण इंडियामध्ये गेल्यावरही तेच करतो शेवटी. नाही ती सवय पण झालेली असते, परंतु जितकं पण म्हणजे आता मी अनेक जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावर जेव्हा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान मधून अनेक लोक यायचे आणि त्यांनी त्यांची मनोगत ते अस्खलित कुठेही न अडकळता मराठी बोलताना मी म्हणजे अनेक वर्षांपासून तर गोगावलेंना पण मी ऐकलं की 50 वर्षापासून ते आहेत म्हणाले ना शिकागोमध्ये. पण पण असं वाटत नाही म्हणजे त्यांच्या आपली बोलण्यावरून की मायबोली ते जात नाही, मी सांगते. हा नाही हो हो कारण ते त्यात खरं आहे. बोलण्याचा आनंद असतो ना, तो इतर भाषेत बोलताना आपण ती कृत्रिम भाषा असते. हो तेच ते माहेरची पेज सर्वांगी तेज. ब्रिजेन सरांना काही विचारायचं का? हो हो या एक ब्रिजेन, या. बरं, नमस्कार डॉक्टर डॉक्टर करवालो. तुमचं जे सेशन आहे दॅट वॉज व्हेरी व्हेरी एनलाइटनिंग. मी इंग्लिशमध्ये बोलतोय कारण की मी मुंबईमध्ये वाढलो आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळ्या भाषांचा मिक्स झालंय. आणि एक मला गंमत म्हणजे आठवली की एक माझा पाकिस्तानी रूममेट होता. तो म्हणाला की तुमची बॉलिवूडचं जे हे आहे सलमान खानची भाषा, गोविंदाची भाषा, तर तो ऐकून म्हणजे त्याला असं म्हणजे विचित्र वाटायचं. तो म्हणजे उर्दू बिर्दू बोलणारे ते पाकिस्तानी सगळे त्यांना वाटायचं ही कुठली भाषा, म्हणजे यांनी काय केले उर्दूचं असं त्यांना वाटायचं. पण जशी राजा तशी प्रजा तशी भाषा. तर तर एक एक लहानपणी तेच नाही वाढताना असं मला हे व्हायचं की मी मालवणात जायचो तर तिकडे मालवणी ऐकायचो. नंतर मी नाशिकला जायचो तिकडे वेगळी भाषा म्हणजे तिथलं मला वाटतं वराडी काय आय डोंट नो व्हॉट इट इज. बट ती भाषा नंतर पुण्याला आल्यानंतर जी होती पुणेरी. आणि जे सगळे शाळेमध्ये टीचर्सकडनं किंवा प्रोफेसर्सकडनं मी जे ऐकलं ते दॅट इज मोस्टली लाईक पुणेरी सदाशिव पेठ जे म्हणतात. तर तिथली भाषा जी हे झाली आहे तर त्याच्यामुळे काय झालंय की तुम्ही जर ती भाषा नाही बोलली तर तुम्ही मग दादा कोंडकेची भाषा बोलताय का मच्छिंद्र कांबळेंची भाषा बोलताय. हे 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 म्हणजे असं थोडंसं एक हे झालेलं आहे की एव्हरीबडी इज ट्राइंग टू टॉक ओनली वन काइंड ऑफ मराठी. म्हणजे मराठी जी आहे म्हणजे पुणेरी सदाशिव पेठेतलं मराठी आहे ते सगळे म्हणजे ते तो म्हणजे फायद्याची गोष्ट आहे का त्याचं नुकसान आहे काय काय वाटतं तुम्हाला मॅडम? शुद्ध नाही मराठी आहे. नाही पण शुद्ध का प्रमाण मालवणी पण शुद्ध नाही असेल की प्रमाण नाशिकची पण शुद्ध असू शकेल ना. शुद्ध नाही काय त्याच्यामध्ये? प्रत्येक भूप्रदेश जो असतो ना त्या पण नागपुरी भूप्रदेशाचा कोल्हापुरी असे हो. आपण म्हणतोच आता मराठी. तुम्ही जर मराठवाड्यामध्ये गेलात ना तर निजामाचं तिथे राजवट होती ना, त्यामुळे अजूनही आपल्याला त्यांच्या बोलण्यामध्ये खूप उर्दू शब्द दिसतात. तुम्ही गोव्याकडे गेलात आणि किंवा ख्रिस्ती समूह जिथे आहेत, वसईमध्ये खूप पोर्तुगीज शब्द दिसतात. पण ते इतके मराठी झालेले आहेत.
की म्हणजे ते स्वीकारलेले आहेत. म्हणजे आपण आता खूप लोकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक झालेले 70 पार केलेले 80 पार केलेले त्या लोकांशी जर बोलायला लागलो तर त्यांना ते पोर्तुगीज शब्द समजतात, त्यांना आत्ताचे शब्द नाही कळू शकत. तर आपल्याला काय भाषा ही भावना असते आणि त्यामुळे ही सांस्कृतिक गोष्ट आहे खूप मोठी, की लोकांशी संवाद माणूस हा एकटा राहू शकत नाही, त्याला आदान प्रदान करायला पाहिजे. आणि तो संवाद एकटा जरी असला ना तरी त्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. स्वतःशी बोलणं नाही का, आता म्हणजे जेव्हा गणेश देवींनी जो एक मोठा प्रकल्प केला ना बोलीभाषांवर राष्ट्रीय स्वरूपाचा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अंदमान निकोबार बेटांच्या इथे बो नावाची एक बोली होती. तर ती बोली बोलणारे सगळेजण मरण पावले, फक्त एक बाई जिवंत राहिली होती आणि तिची भाषा कोणालाच कळत नव्हती म्हणून ती पक्ष्यांशी बोलत होती. म्हणजे बोलायला पाहिजे. बो नावाची बोली आज म्हणजे आता आम्ही परवा नाशिकला महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेने ज्याच्यावर मी सदस्य आहे त्यांनी 3 दिवसाची कार्यशाळा घेतली. तर तिथे 150 लोक म्हणजे फक्त जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना बोलींच्या बोलवलेलं होतं आणि तिथे 80 बोली बोलणारे लोक होते. 80 बोली, प्रत्येकाची बोली वेगळी. ते काय बोलतात ते आपल्याला त्याचा अनुवाद करावा लागतो. म्हणजे यादवकालीन मराठीचा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा पसायदानाचा आपल्याला अनुवाद करावा लागतो ना. आरव हा शब्द काय आहे? आपण मुलांची नावं देतो. मी एकदा एका मुलाला विचारलं, त्याचं नाव होतं आरव. म्हटलं काय आहे आरव याचा अर्थ? तर त्याला माहित नव्हता. कुठून तरी चालत आलेला आहे तो शब्द. मी म्हटलं आरव म्हणजे बाग, बाग. आता संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये जे बोलते पा अर्णव पियुषांचे असं जे आलेलं आहे ना, चालते बोलते बागा आहेत सज्जन, म्हणजे हे शब्द तिकडनं आला तर तिकडचं नाव आत्ता देतोय पण त्याचा अर्थ माहित नाही, कारण आपण कधी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न. आता ना एक प्रकारचं वेल्डिंग चाललंय नावांचं. आईचं नावाचं पहिलं अक्षर आणि वडिलांच्या नावाचं पहिलं अक्षर यांचं वेल्डिंग करून मग नावं दिली जातात. पण अर्थपूर्ण अशा प्रकारची नावं आहेत ही सगळी आपल्याला संत साहित्यामध्ये मिळतात. कशी आली ती आपल्याकडे? आपल्या पूर्वजांच्याकडून लोकसाहित्यातून चालत आलेली आहेत, लोकगीतांमधून चालत आलेली आहेत, बोलीभाषेतून चालत आलेली आहेत. म्हणजे ही सगळी नावं संस्कृतमधून तरी निदान एकतर आलेली आहेत, काही ग्रीक नावं आहेत, पोर्तुगीज नावं आहेत. हा, तर म्हणजे मला अनेकांनी विचारलं की सिसिलिया हे नाव, एका कार्यक्रमाला मी गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे सिसिलिया तुमच्या आई वडिलांनी कसं काय हे नाव दिलं सिसिलिया? काय उच्चारायला कार्व्हालो वगैरे आम्हाला नाही जमत. मी म्हटलं काही हरकत नाही, पण सिसिलिया ही एक संत होती, ती कवयित्री होती आणि ती संगीताची देवता होती. त्यामुळे तुम्ही मला संगीता म्हटलं तर हो म्हणे, मग संगीता बोलायला आवडेल. काही हरकत नाही. फरक पडतो का काही? काहीच फरक पडत नाही. म्हणजे आपल्याला कोणी कोणत्याही नावाने हाक मारली तरी आपण आहोत हे आपल्याला माहिती आहे ना. आणि त्या नावाचा अर्थ जर कळला तर आणखी मग आपल्याला बरं वाटतं की अरे आपल्या नावाचा अर्थ हा आहे आणि तो सांगायला पाहिजे. पोर्तुगीज भाषा असेल किंवा यादवकालीन मराठीमध्ये आता बऱ्याचशा ख्रिस्ती समूहामध्ये मराठी नावं दिली जातात आणि बऱ्याच मराठी समूहामध्ये वेगवेगळ्या धर्माची नावं दिली जातात. मग पुस्तकांची शीर्षकं बघा, वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि मग ते त्याचा कुठेतरी त्याचा अर्थ देतात. तर हे आज महत्वाचं आहे. म्हणजे भाषा कशी बदलते ना आणि ती कशी बदलायला पाहिजे आणि त्याचे अर्थ सांगण्याची जबाबदारी आपली आहे. ज्याला भाषेचं महत्व पडतं तो त्याचं महत्व जेव्हा सांगेल ना तेव्हा त्या भाषेला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळते. नाहीतर मग भाषा मृतावस्थेत असते, की काहीच त्याची हालचाल नाही. ती सतत हलत राहिली पाहिजे, ती सतत बदलत राहिली. म्हणजे पाणी जसं नदीचा प्रवाह जसा खळखळत जातो ना तेव्हा तो निर्मळ राहतो ना, त्याप्रमाणे भाषा असते. तर अशा पद्धतीने मला वाटते की या भाषेकडे बघण्याची फार आणि भाषेशी सतत खेळायला पण पाहिजे ना. तसं आपण वेगवेगळ्या गोष्टींची आता म्हणजे त्याचं व्युत्पत्ती खेळणं म्हणजे काय की व्युत्पत्ती त्याची शोधली पाहिजे की हा शब्द कुठून आलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ काय, मग हा अर्थ कुठून आला का, मग त्याचा इतिहास बघावा लागतो, मग त्याचा भूगोल बघावा लागतं, मग त्याचं समाजशास्त्र बघावं लागतं, मग त्याचं मानसशास्त्र कळतं. म्हणजे भाषा एक शब्द म्हणजे
केशवसुताने जो एक एक शब्द जो तू उच्चारशी उलथील सर्व जगाशी, असं त्यांनी म्हटलेलंच आहे की एक शब्दाचा उच्चार सगळं जग पालथून टाकण्याची शक्यता असते, अशी शब्दांची तरफ असते. आणि सगळ्यांनी शब्दांची आणि सगळ्यांनी भाषेची महती गायलेली आहे. आता मुक्तेश्वरांनी, संत मुक्तेश्वर एकनाथांचे नातू ना, त्यांनी असं म्हटले, त्यांनी खूप छान ओवी आहे, आता म्हणजे माझ्याकडे नाही पण मला आठवते ती, की त्यांनी असं म्हटलंय की मी मराठी भाषेचं ताट तुमच्या पुढे ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये लाडू ठेवलेले आहेत, हे लाडू तुम्ही खा. किती स्वयंपाकघरातलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण जी त्याची चव चाखायची आहे ना, ती कशी आहे, त्या प्रत्येक शब्दाला चव आहे, त्या प्रत्येक अक्षराला. म्हणूनच अक्षर असं म्हणतात की जे कधी क्षर होत नाही, जे कधी बदलत नाही. अक्षर आहे तसेच्या तसंच राहत. आणि त्यामधून खूप गोष्टी आपल्याला शिकता येणार. म्हणजे मला भाषेविषयीच्या या सगळ्या गोष्टी आणि मिथक विशेष करून ना, की म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा ना, की माझ्या नशिबी हा काय वनवास आलेला आहे असं म्हटलं तर आम्हाला रामायणातला शब्द आहे म्हणून तो वापरायचा नाही असं नाही म्हणू शकत कोणी. ते मिथक झालेलं आहे. हा, आता आमच्या गावाचंच नाव आहे बरामपूर, तर मी माझ्या आत्मकथनातच लिहिलेलं आहे की या शब्दामध्येच राम आहे. आता राम आहे म्हणजे काय अर्थ आहे, माझ्या जीवनाला काहीच राम राहिलेला नाही म्हणजे काय अर्थ राहिलेला नाही. तर ही राम कृष्ण ही देवांची नावं जी आहेत ही सगळी मिथकांच्या रूपाने येतात, आणि त्यामुळे भाषा किती समृद्ध होताना, किती श्रीमंत होते बघा. आता हिंदीच्या संदर्भात तुम्ही सांगत होतात ना, तर हिंदीचं बघा की आपण असं म्हणतो की कार्यक्रम संपन्न झाला, तर संपन्न हे हिंदीमधून आलेलं आहे. संपन्न होणं म्हणजे समृद्ध होणं ना. तर कार्यक्रम समृद्ध झाला असं म्हणायचं का, तर ते समारोप हा सुद्धा शब्द आपल्याकडचा नाहीये. तर समारोह वगैरे, आता आपण समारोह असं म्हणतो ना, एखादं संमेलन असलं की आमचा समारोह आहे, हिंदीमधून आलेला आहे. म्हणजे हा प्रभाव आहे बघा, हे सतत आहे. आणि आपण कार्यक्रम संपला असं जर आपण म्हटलं, किंवा आपण असं म्हणतो सूप वाजलं, म्हणजे काय, तर ही सगळी भाषा आहे ना, तर हे बोलीभाषेतून आलेल्या शब्दांच्यामुळे भाषा इतकी गुटगुटीत होते ना, गुटगुटीत आणि निरोगी होते. आणि जितकं आपण ती वापरू तितकी ती लोकांच्या पर्यंत पोहोचत जाते. बराच वेळ झाला शेवटचा प्रश्न होता, दीपाचा हात वरती होता. दीपा? नाही नाही, माझा नव्हता. पण मला सांगायचंय की डॉक्टर सिसिलिया, खूप छान सत्र झालं आजचं, आणि मजा आली खूप ऐकायला, आणि खूप नवीन नवीन माहिती मिळाली जी आम्हाला माहिती वाटला नव्हती. मला. खूपच सुंदर, खूपच सुंदर. माधव दादा, नेपोलियन एक मोर प्रश्न. नेपोलियन नेपोलियनला हात बोलायचं. वरती आहे. नेपोलियन बरोबर. आणि नंतर प्रकाश काका. ऑस्ट्रेलियातून बोलतोय. हॅलो, नमस्कार. मला नमस्कार, ऐकायला येते का? हो, येते. हा, मला याच्यात सहभागी करून घेतल्याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्यांचे आभार. मला खरंच खूप आवडला कार्यक्रम. सिसिलिया माझी फार जुनी मैत्रीण आहे, आम्ही एकाच गावचे आहोत, आणि ती बोलायला लागली की तिने थांबूच नाही असं वाटतं. हो हो. अगदी अगदी म्हणजे तरुण असतानापासून आम्ही एकत्र एकमेकांकडनं शिकत आलो. मी तिच्याकडनं खूप शिकलोय, अजूनही खूप शिकण्यासारखं आहे, अजूनही तिच्याकडनं खूप ऐकण्यासारखं आहे. आणि सिसिलिया, सगळ्या प्रश्नांची अगदी उदाहरणासहित समर्पक उत्तरं दिलीस तू, त्याचंही खूप मोठं समाधान आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम. मला सहभागी केल्याबद्दल परत एकदा खूप खूप आभार, आणि याच्या पुढेही मला सांगत जा, मला हे खूप आवडतं. धन्यवाद. नेपोलियनची मी ओळख करून देते की नेपोलियन हा नाटककार आहे, मराठीत त्याने नाटकं लिहिलेली आहेत, आणि नाटकांचं दिग्दर्शन करतो. आणि सुखाशी भांडतो आम्ही हे जे नाटक आहे, त्या नाटकाचे प्रयोग त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये केले होते, आणि आनंदवनासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य आर्थिक दिलेलं होतं. तर ऑस्ट्रेलियामध्ये नाट्याच्या बाबतीमध्ये खूप प्रगती त्यांनी केलेली आहे. रिचर्ड नुनिसचं एक मी नाव दिलेलं होतं, त्यांनी शब्दकोश तयार केलेला होता. आवाज येत नाही, आवाज नाही येत.
गोगावले सर. नाही नाही बोला बोला, तुम्ही बोला बोलत राहा. रिचर्ड आवाज नुनिस मला याने एक सांगा. वाडवळी भाषेचा शब्दकोश तयार केलेला आहे आणि त्यांनी चित्रफिती तयार केलेल्या आहेत. बोलीभाषेतून वेगवेगळे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता त्याचा एक कविता संग्रहही प्रकाशित झाले. नेपोलियन अतिशय चांगलं बोलतो आणि खूप चांगलं लेखन करतो. खरं म्हणजे त्याने ब्लॉग वगैरे लिहिलेले आहेत, परंतु मला असं वाटतं की त्याचं आता एखादं पुस्तक लेखांसह येण्याची फार आवश्यकता आहे. खूप चांगले जगभर पसरलेले लोक आहेत की मराठी भाषेची सेवा करत आहेत आणि मला असं वाटतं की भाषेची सेवा केली की मग सामर्थ्य प्राप्त होतं. त्यामुळे सर्वांना हे सामर्थ्य प्राप्त होवो अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. वा वा, क्या बात, छान. सुंदर. धन्यवाद. खूपच सुंदर. कार्यक्रम संपू नये असाच होता. हो, खरंच. म्हणजे खरं तर प्रकाश काका, सव्वा तुम्हाला तास काही विचारायचं होतं? एक कसा शंका निघून होती गेला बोला. कळलं नाही. हो. शंका होती फक्त एक. हा 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 हा. तुम्ही जे मगाशी उदाहरण दिलं स्वर्गीय आणि स्वर्गवासी, हो हो पण हे दोन्हीचे अर्थ वेगळेच आहेत माझ्या मते. हो 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 आहेतच. म्हणजे ते एक म्हणजे दोन्ही एक म्हणून वापरलं जात नाही. आपण म्हणजे हा. स्वर्गवासी झाला आहे असं म्हणतो, पण तो जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा तो स्वर्गीय होतो, म्हणजे तिथे राहणार. म्हणजे असं अमेरिकेत गेला आणि मग तो अमेरिकन झाला, असं ते दोन वेगळं माझ्या डोक्यात आलं, म्हणून मी तुम्हाला म्हटलं. बाकी मी चूक आहे का बरोबर मला माहित नाही, नाही. नाही, तुम्ही चूक नाही आहात, तुम्ही बरोबर आहात. फक्त स्वर्गीय हा शब्द आपण कसा वापरतो ना, की हेवेनली या अर्थाने, की हे वातावरण अत्यंत स्वर्गीय आहे. जर मी अमेरिकेत आले तर मी असं म्हणेन की स्वर्गीय वातावरण आहे. हा, परंतु जर एखादी व्यक्ती मृत झालेली आहे, देहावसान झालेलं आहे आणि तिच्याविषयी जर सांगायचं असेल तर फक्त स्व लिहिलं जातं ना, तर तो स्व म्हणजे स्वर्गीय आहे का स्वर्गवासी आहे ते कळत नाही आणि मग अनेक नेते मंडळी स्वर्गीयच म्हणतात. ते स्वर्गीय. आता ठीक आहे, ते स्वर्गात गेलेत म्हणून स्वर्गीय वातावरणात गेलेले आहेत राईट. काय आपल्याला माहित नाही. ते अमेरिकेचं वातावरण आपल्याला माहिती आहे स्वर्गीय आहे. स्वर्गात कोण आपण काय बघितलेलं नाहीये. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण आपण असं स्वर्ग निर्माण करणं असं जे म्हणतो, म्हणजे काही खरोखरच मरायला पाहिजे असा त्याचा अर्थ नाही ना स्वर्ग निर्माण करणं म्हणजे. त्यामुळे स्वर्गीय आणि तो आणखीन एक विशेष आहे बघा या स्वर्गीय या संदर्भात मी तुम्हाला सांगून ठेवते की आपण काही वेळेला असं म्हणतो ना की समजा की एखादी व्यक्ती मरण पावलेली आहे अनेक वर्षापूर्वी. तर मी ते एक उदाहरण घेतलं होतं पण आता नाहीये वाटते माझ्याकडे ते. तर त्याच्यामध्ये ना आपण कसं लिहिताना कसं लिहितो ना की स्वर्गवासी दादासाहेब यांनी अमुक अमुक ग्रंथ लिहिला. हा, ते मरण पावलेले आहेत, त्यांनी बरोबर लिहिले तिथे स्वर्गवासी किंवा स्व असं लिहिलेलं आहे. स्वर्गवासी दादासाहेब यांनी अमुक अमुक ग्रंथ लिहिला. तर स्वर्गवासी दादासाहेब कसं काय ग्रंथ लिहितील? म्हणजे स्व हा शब्द कंसात लिहायला पाहिजे. कळलं का? दादासाहेबांनी जिवंत असताना ग्रंथ लिहिला ना. तर अनेक म्हणजे मोठ्या मोठ्या लेखकांच्या बाबतीमध्ये म्हणजे आता माझ्याकडे अशी पुस्तकं आहेत की अशी वाक्य आहेत त्याच्यामध्ये की स्वर्गवासी यांनी मला आशीर्वाद दिले होते. आता ते स्वर्गवासी झाल्यावर तुम्हाला आशीर्वाद कसे देणार? तर स्वर्गवासी असं नाही, ते दादासाहेब यांनी मला आशीर्वाद दिला होता. हा, असं लिहिलं तर दिला होता ना, त्याच्यातून झालं सूचित की ते नाही आहेत आता. तर हा असे बारीक बारीक शब्द आहेत आणि म्हणून शब्दांशी ना म्हणजे व्युत्पत्ती शोधली पाहिजे किंवा त्याच्याशी खेळलं पाहिजे शब्दांशी, तर आपल्याला त्याच्यातून वेगवेगळे अर्थ दिसून येतील. धन्यवाद. मंडळी, आपण त्यांचा बराच वेळ घेतला आहे. जर कोणाला प्रश्न नसतील तर आज आपण इथेच थांबूया आणि परत डॉक्टर सिसिलिया तुमचा मनापासून आभार, धन्यवाद. स्वागत आहे. परत आपण जरूर भेटू. पुन्हा भेटूया. भारतामध्ये आल्यावर आपण भेटूया. जरूर तिकडे मी जरूर कधी आले तर तिकडे भेटूया. अमेरिकेमध्ये आल्यानंतर जरूर. मी आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होते तिकडे, जानेवारीत आले मी. हो का? त्यामुळे आता यावर्षी पुन्हा येण्याची शक्यता नाही. पुढच्या वर्षी बघूया जमलं तर. जरूर. थंडीत तुम्ही आला होता म्हणजे म्हणजे तुम्ही थंडीत आला होता इथं? हो हो, स्नोफॉल, बर्फवर्षा. त्या वर्षामध्येच आलं, त्यामुळे कुठे बाहेरच पडता आलं नाही, पण 2-4 ठिकाणी फक्त असं गाडीतून फिरता आलं.
आता आलात की शिकागोत या. हो 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 शिकागोत मी शिकागोला 2 जरूर वेळा यायचं. गेलीये. पुन्हा यायला आवडेल कधीतरी. नक्की नक्की तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल. आवडेल. खूप ओळखीचे लोकही शिकागोमध्ये आहेत. त्यांनाही मी पाठवलं होतं पण मला माहित नाही आता ते जॉईन झाले होते किंवा नाही ते. वीकडे आहे ना त्यामुळं बहुतेक नसेल झाले. हो 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 ते. फक्त आणि स्नो असतो तेव्हा येऊ नका. हा फक्त स्नो असतो तेव्हा येऊ नका कोणी. काही युट्यूबवर पण पाहत असतील कदाचित, कारण युट्यूब मोठ्या टीव्हीवर त्यांना पाहता येते. काही हा काही हा मंडळी त्यासाठी थेट प्रक्षेपण असतं ना, लाईव्ह युट्यूब. हो 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 त्यामुळं हो आमचे काही आता प्रेक्षक कदाचित हा कळवतील ते म्हणजे या जर आलं असेल तर. या ठीक आहे, ठीक आहे. आलेत बरेचसे चालेल. मेसेजेस आलेत बरेचसे. बघूया. तरी सुद्धा भेटूया आपण पुन्हा हो कधीतरी. नक्की. मला जरूर जरूर आवडेल आल्यानंतर शिकागोत या आमच्याकडे. आभासी पद्धतीने हो. किंवा प्रत्यक्ष कधीतरी आपण भेटूया. इथे तुम्ही कधी आलात तर आपण भेटूया. वसईत या. हो नक्की. खूप खूप आभार तुमचे. नक्की धन्यवाद. आवडेल भेटायला. धन्यवाद. ठीक आहे बंद करू. चालेल. हो. चालेल. ओके. नमस्कार. धन्यवाद. खूपच छान झालं. मस्त. छान. केलं का त्यांनी बंद केलं तिकडनं? हो आता केला. हो हो केलं. केलं ना.